You have come across म्हणजे work across म्हणजे investment banking, entrepreneurship, finance, real estate, corporate leadership. तर आज तुम्हाला looking back, which phase of your journey shaped you the most? माझं म्हणजे कर्मभूमी जन्मभूमी मुंबईच राहिली आहे आणि इट हॅज वर्क डिफरंटली. Okay. आणि आय वॉज ब्रॉट अप इन अ जॉईंट फॅमिली, लार्जली मिडल क्लास. माय फादर वॉज विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्या 4 वर्ष नक्कीच सॅलरी कन्स्टेंट. बरेच वेळा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला एक सॅलरी एवढी मिळावी आणि ते एक मनात राहतं, विच ऑलवेज बेअर्स ऑन युअर माइंड की माझं एवढं सॅलरी असावं. आय थिंक द फर्स्ट 4-5 इयर्स इज सॅलरी एकदा साईडला ठेवून आणि त्या कामात, त्या एन्व्हायरमेंटमध्ये जिकडे तुम्ही काम करताय तिथे मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटी घेऊन, आणि ऍज दे से की इफ युअर फर्स्ट जॉब इज व्हेरी स्ट्रेसफुल, द रेस्ट जॉब बिकम्स इझियर इन द लाईफ. द थिंग दॅट यू रिअलाइज इट, यू आयडेंटिफाय युअर USPs, what your personal USPs are, where the team needs you, and how do you make a winning combination. बिलकुल. And that helps in corporate life, personal life, everywhere. But the opportunity to play club cricket at MCA, that was a motivating factor. And I realized that this is the time where most people would leave their sporting things and get on to life. आपण पुढच्या राऊंड मध्ये आपण भेटूया. म्हणजे तुमच्या बुक विषयी, आय मॅजिका जर्नी तिथे कसे, पण आपण आणखीन तुमचे सीईओ आहेत त्यांना पण बोलूया आणि त्यांच्याशी मी एक 10 मिनिटं गप्पा मारतो. Over to the boss. ओवर टू द बॉस. मित्रांनो, दोस्तों, हमारे साथ जो है वो सीईओ आय मैजिका, उनके सीईओ है और का नाम है धीमन बख्शी. तो हम लोग ओवर टू यू सर, प्लीज. 24 December is when I joined Shoppers Stop ओके. under a very interesting program called Retail Management Trainee. तो तभी रिटेल वॉज ऑलवेज सीन एज अ दुकान. वो एक अनोखा प्रोग्राम था जिसमें आपको वेयर हाउस में गुड्स टैगिंग या सिक्योरिटी रोल से लेके जनरल मैनेजर मिस्टर नागेश वाज द पायनियर ऑफ रिटेल. दिस इज व्हाट यू वांट टू डू. राइट. So I had to tell my mother that retail is changing. जो मुझे नागेश जी और हमारी पूरी रिटेल टीम ने हमें बताया था वो ही मैंने वर्बैटिम ट्रांसफर कर दिया. एबिलिटी. Potential or ability as well. So he suggested to do fashion station. हाँ. So by the time I met Kishore sir and by the time the HR got into action and the process happened, incidentally they decided to shut fashion station as a format to change into something else. ओके. दोस्तों, अभी इन्होंने जिक्र किया कि फैशन स्टेशन मतलब वन ऑफ द पार्ट ऑफ बिग बाजार या किशोर बियानी उनके ग्रुप के, Which eventually became Fashion at Big Twitter Bazaar, group. very interesting. या So that was the genesis and a very interesting format those days. एब्सोल्युटली. एंड वहां के मैं मेंशन करना चाहूंगा कि एक सर्टन पीरियड ऐसा था कि वहां के टाइस आई यूज्ड टू बाय और इतने फेमस हो गए ऑल ओवर इंडिया, आप मानेंगे नहीं. अरे फराक टाइप है, बट आई कुड से आज मैं सीक्रेट बताता हूँ, मैं सारे टाइम वहां के जो नए आते थे मैं ले लेता था. इफ योर फ्रेंड्स डिस्क्राइब्ड यू इन 3 words, व्हाट वुड दे से? कहा दोस्तों कहाँ पर जाइए नहीं, हम अभी जो आने वाली जो राउंड है दैट विल बी द मोस्ट फनी एंड इंटरेस्टिंग एंड वेरी सीरियस. बहुत सारे लर्निंग लेसन है. हमारे यहाँ एक स्टॉलवर्ड्स आ गए दोनों, तो दे विल बी शेयरिंग विद अस एंड आई विल आस्क मेनी क्वेश्चंस टू देम. I think you will get all your answers. Don't go anywhere. देवराज जी, तुम्ही सांगा मला की हे बुक लिखण्याची आयडिया कशी आहे? आपको ये बुक लिखने की इच्छा कैसे हुई? यहाँ से शुरू करते हैं हमारा ये राउंड. It was very interesting. ओके. Professionally, in professional engagement म्हणता येईल त्याला. While he has been there in the company since 2012, I have been there much before that. But technically, the first professional interaction we had on a certain assignment together, one-on-one, was around 2016 or 17 at times. मैजिका? iMagica. दोस्तों, ये iMagica में दोनों थे, ऐसे आप बता रहे. Yes. Yeah, please. Sorry. So at iMagica, obviously, we didn't know each other before that. Okay. In that, we knew each other as colleagues or counterparts. But first professional engagement, Ashi Zali, that there was a transaction where we had to work together because Dhimant was looking after marketing. Okay. He was not the CEO at that point of time, and I was looking after finance. And saying, I don't understand why it's not happening. आणि हे झालं. आणि त्याला माहित नव्हतं मी कशात गुंतलेलो. Okay. I was trying to tell him, आणि it ended into a very, outburst at this thing. आणि that was the start. That was actually a start. Was proper interaction. Otherwise, we would know each other as colleagues, but not too much of conversation also. So इनका ये था कि he generally would not. But that day he snapped at me. I mean, of course, because honestly, I had no idea what problem? what was going on. Dancing shoulder to shoulder, literally, absolute in rhythm. Okay. So while there was a farewell going on,
somebody is moving and here we are dancing. इट वॉज लाईक अ गेट टुगेदर, नॉट अ सेलिब्रेशन ऑफ समबडी गोइंग आउट, Understood. राईट. तर सडनली असं झालं की नाचत गेलो आणि इट वॉज लाईक ऍक्च्युली म्हणतात ना आईस ब्रेकर, तो त्या आईस ब्रेकर झाला असं म्हणता येईल. आय थिंक दॅट हॅपन. आफ्टर दॅट इट्स लाईक एक चॅनल ऑफ कम्युनिकेशन एक ओपन होतं. मॅजिक वॉज अ आयडिया ऑफ द ड्रीम ऑफ मनमोहन शेट्टी. Yes. अ legendary person in Bollywood, and he's always been a visionary. Okay. So then, what was the first day when सर पे हाथ लगाना पड़ा या some that it will not be easily, but you were anticipating, you were also seeing Mr. Shetty ji, वो भी देख रहे थे, तो what exactly he must be also anticipating कि एक दिन में लॉस नहीं होता है, but this kind of thing. So slowly how this आगे कैसे बढ़े फिर? तर त्या काळात आयपीओच्याच दरवाज्यावर असताना ना आमचे नंबर्स एवढे आले नव्हते आणि त्यामुळे आयपीओची साईज ही आमची कमी झाली. त्याचे प्रोसिड्स आम्हाला घेऊन लोन कमी करायचा होता. Exactly. तर वी कुडंट रिड्यूस द लोन ॲज मच. ट्रान्झॅक्शन आणि हे करता करताच दॅट लोन स्टील रिमेंड ॲट 1,000 crore levels. You will see that everything he will buy or something, he wants a bit of differentiation. तो गाड़ी लेंगे तो अलग लेंगे, शर्ट कलर विल बी देखिए अलग ही है. So nice. So he has And he will wear any color so long it's blue. ऐसा नहीं कि हम कुछ स्ट्रैटेजी बना के जाते थे. True. But that is a tuning, you can say. Right? Tuning हो गया है. भगवान ने Simply, I will say, when I should keep quiet, I should know that. You know. नमस्कार मित्रांनो, मी पराग नेसरीकर, तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या आवडता प्रोग्राम जो आहे द एपीएन पॉडकास्ट वरती तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आज मी खूप एक्साइटेड आहे कारण आपल्या स्टुडिओमध्ये असे 2 गेस्ट आलेले आहेत. त्यांना भेटण्याची मला खूप टाइमापासून इच्छा होती, पण एवढ्या बिझी शेड्यूलमुळे थोडंसं पुढे मागे होत होतं. पण त्यांचं नाव पहिले सांगतो, मयुरेश कोरे. नमस्ते. येस, नमस्ते नमस्ते. आणि यांच्याविषयी काय सांगणार, तुम्ही पूर्ण जर्नी जेव्हा ऐकणार त्यावेळेला तुम्हाला माहिती पडेल की यांच्याबरोबर यांचे म्हणजे आता हे तर सीएफओ आहेत बरोबर, आणि आपल्याबरोबर इथे आहेत बसलेले धीमंत बक्षी, ते पण आपल्याला जॉईन होतील. पण आपण 1 by 1 अपन जस्ट करूया. सो बक्षी जी, आप कंफर्टेबल हैं? यस यस. तो पीछे से आप हमें बैकिंग कीजिए. यस येस. ओके. तर मित्रांनो, पुढे जायच्या अगोदर मी जस्ट एक त्यांच्याविषयी काही वाचणार आहे तुम्हाला समजण्यासाठी की कोण आहेत. आवर गेस्ट टुडे इज मयुरेश कोरे, अ रिस्पेक्टेबल फायनान्शियल प्रोफेशनल, ऑथर, एंटरप्रिनर. त्यांनी हे छान पुस्तक लिहिले, त्याच्यासाठी खास आम्ही आज भेटलेलो बरोबर ना. त्याच्याविषयी पण खूप काही सांगणार आहे तुम्हाला तुमच्या बरोबर. तर क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेटर, आय एम मोर एक्साइटेड, तुम्ही पण राहा. आणि बिझनेस लीडर. दुसरी गोष्ट, विथ अ करिअर स्पॅनिंग इन्व्हेस्टमेंट बँकिंग, त्याच्यानंतर एंटरप्रिनरशिप, फायनान्स, रिअल इस्टेट, कॉर्पोरेट लिडरशिप. ही हॅज सक्सेसफुली नेव्हिगेटेड मल्टिपल इंडस्ट्रीज मित्रांनो अँड चॅलेंजेस. ॲज द सीएफओ ऑफ iMagica. iMagica कोणाला माहित नाही, तुम्हाला, मला, मी तर गेलेलो आहे, तुम्ही पण गेला असणार, पण नसाल तर जरूर जायचंय. इव्हेंटमेंट म्हणजे अम्युजमेंट पार्क आहे बरोबर ना, आणि मजा करायची. डिझनीलँड तर तुम्ही बघितलेलंच आहे, युएसला जाता युनिव्हर्सल स्टुडिओला, तेही आपल्या इथे आहे. अँड को ऑथर ऑफ रोलर कोस्टर ऑफ होप. ह्यासाठी खास भेटलो होतो मी. तर मी जास्ती टाइम दवडणार नाही, कारण ह्यांचा बायोडेटा आणि प्रोफाईल जर बघितलं तर माझ्याकडे खूप एक 4-5 नाही असे भरपूर पानांचं आहे. पण डायरेक्टली आपण जाऊया. तर प्लीज आपण वेलकम करूया मयुरेश कोरेजींना. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग. येस येस येस. तर मग तुम्ही मला सांगा, इकडे यायला काही त्रास झाला नाही ना? हा माझा कॉमन प्रश्न असतो सगळ्यांना, तुम्हाला पण विचारतो. एकदम सुरळीत झालं आणि एकदम परफेक्ट होतं. तुमचा मेसेज आला, अजिबात न अडचणी येता डायरेक्टली आम्ही इकडे वेळेवर आलोय. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. आज कसं वाटतंय तुमच्या, तुम्ही तर एवढे पॉडकास्ट देताय, तर मी पण असा विचार केला की आता माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आमच्या पॉडकास्ट वरती अशा गोष्टी पण सांगा की जिथे कुठेच सांगितल्या नाही. अशा असतील पण असं आपण काढूया प्लीज. आय थिंक दॅट तुम्ही पण मला असेच प्रश्न विचारा जे बाकीच्याने विचारले नाहीये ना, नाहीतर मी अशी उत्तरं देतो जी बाकीकडे दिली नाही. हो हो हो, करूया ना आपण, प्रयत्न करूया तसाच. म्हणजे तुम्हाला जाणण्याची इच्छा पहिली आहे. पहिल्या राऊंड मध्ये आपण बघूया की जसे तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे, नंतर धीमंत त्यांच्या बरोबर. मित्रांनो, आपण असं करणार आहोत, आजची राऊंड आपण अशी करणार आहोत की पहिले मयुरेश कोरे ते आपल्या बरोबर आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एक थोडासा वेळ ही राऊंड मध्ये. त्याच्यानंतर त्यांचे जे सीईओ आहेत
तर त्यांच्या बरोबर पण आपण बोलणार आहोत आणि नंतर मग दोघांनी मिळून आम्ही तिघांनी मिळून गप्पा मारूया. ओके, असा आपण एक फॉर्मॅट ठरवतोय, बघूया. तर पहिला प्रश्न मला असा येतोय तुम्हाला विचारण्याचा की यू हॅव कम अक्रॉस म्हणजे वर्क अक्रॉस म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग, एंटरप्रिनरशिप, फायनान्स, रिअल इस्टेट, कॉर्पोरेट लिडरशिप. तर आज तुम्हाला लुकिंग बॅक विच फेज ऑफ युअर जर्नी शेप्ड यू द मोस्ट अँड वाय? हा सिम्पल प्रश्न मला तुम्ही सांगू शकाल? डिफिकल्ट क्वेश्चन, डिफिकल्ट आन्सर, बट सिम्पली एक ऑडियन्सेस साठी पण किंवा जस्ट थिंकिंग अलाउड, इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा जो विषय आहे त्याच्यात हे करिअर, ह्याच्यात आपल्याला मल्टिपल इंडस्ट्रीज मध्ये काम करायला मिळतं. बिकॉज यू आर नॉट फोकस्ड ऑन वन इंडस्ट्री. एसेन्शियली इट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री. त्यामुळे यू वर्क फॉर अ फी. नाव द सक्सेस ऑर ॲट द एंड ऑफ द डे द फी शुड कम. त्यामुळे एक सर्व्हिस ओरिएंटेशन जे असतं माणसाला, ते अर्ली इन द करिअर जे घडलं पाहिजे की अल्टिमेटली गेटिंग अ मॅन्डेट, एक्झिक्युटिंग दॅट मॅन्डेट अँड गेटिंग युअर फी आउट फ्रॉम अ कॉर्पोरेट. एसेन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे त्याच्यात. बिकॉज इफ यू वर्क इन अ गुड इन्व्हेस्टमेंट बँक, तुम्हाला तिकडे IPO, डेट रेझिंग, इट कुड बी मर्जर्स ॲक्विजिशन्स, असे वेगवेगळे तुम्हाला जॉब्स बघायला मिळतात. आणि तुमचं जर निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यातले तुमचं नेटवर्किंग इम्प्रूव्ह होतं आणि प्रत्येक ह्याच्यातले डायनॅमिक्स लक्षात येतात. तुमचं स्पेशलायझेशन एक असू शकतं. जसं फॉर एक्झाम्पल माझं होतं फंड रेझिंग फॉर डेट प्रोजेक्ट फायनान्स. ओके. तर त्याबाबत मला खूप जो एक्साइटिंग जो अँड टू करिअरचा पहिला माझा जॉब असल्यामुळे तो एक वेगळी जिज्ञासा होती. आणि त्याच्यात नेमके बॉस जर तुमचे इज म्हणजे इन्सिडेंटली वॉज अ वर्कहॉलिक. त्यामुळे पहिल्या जॉबमध्ये तुम्हाला जेवढा प्रेशर येतो ना, दॅट हेल्प्स यू इन युअर करिअर. आणि दॅट इज हेन्स आय विल ऑलवेज हॅव अ सॉफ्ट कॉर्नर टुवर्ड्स इन्व्हेस्टमेंट बँकिंग अँड दॅट पॉसिबली लेट द फाउंडेशन फॉर द थिंग्स टू कम. ओके, म्हणजे आपण आता अशी या राऊंड मध्ये असं करणार आहोत की आय मॅजिका जॉईन होतोपर्यंत जी तुमची जर्नी आहे ती आपण कव्हर करायला बघूया. म्हणून तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे की लहानपण तुमचं कसं होतं, कुठे होतं, मुंबईमध्येच होतं की, आणि आम्हाला तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे. एक शॉर्ट मध्ये एक ब्रीफ आम्हाला करा, आमच्या ऑडियन्स बरोबर पण सांगा, आम्हाला पण सांगा. डेफिनेटली. लहानपण आणि ऑल अलॉंग माझं आय थिंक लास्ट 47 इयर्स मुंबईतच गेलेत. आणि आय सी लॉट ऑफ पीपल अराउंड की दे हॅव स्टडीड आयदर आउटसाइड, वर्क आउटसाइड. माझं म्हणजे कर्मभूमी, जन्मभूमी मुंबईच राहिली आहे आणि इट हॅज वर्क डिफरंटली. ओके. आणि आय वॉज ब्रॉट अप इन अ जॉईंट फॅमिली, लार्जली मिडल क्लास. माय फादर वॉज विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मदर हाऊसवाईफ, आणि अंकल्स वर विथ स्टेट बँक किंवा टीचर्स. म्हणजे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन अपब्रिंगिंग होतं. ओके. फक्त डिफरन्स हाच होता की इट वॉज अ जॉईंट फॅमिली इन द सेन्स आमची 5 घरं होती, 5 काका, आणि दार आमचं उघडच असायचं. वा. फक्त रात्री दार बंद व्हायचं. त्यामुळे इट वॉज ऑलवेज ग्रोईंग अप विथ लॉट ऑफ कझिन ब्रदर्स. ओके. आणि एव्हरीबडी वर्किंग, क्वालिफाईड. त्यामुळे एक डिफरंट आणि एज ब्रॅकेट साधारण तसंच असल्यामुळे एक सोशल आणि अंडरस्टँडिंग ऑफ पीपल तिथे एक घडलं. ओके. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली आय वेंट अहेड. ग्रॅज्युएशन माझं झालं डाणूकर कॉलेज मधून, पार्ला. पार्ला. ओके. पण राहायला तुम्ही पार्ल्याला होता? राहायला गोरेगावला. गोरेगाव. ओके, जवळच. गोरेगाव. आणि द गुड पार्ट इज MBA पण माझं मुंबईतच झालं, जे वेलिंगकर कॉलेजमध्ये. वा वा. तर पूर्ण शिक्षण माझं मुंबईत झालं, हे माझं होतं. आणि ऑब्व्हियसली स्टार्टेड इन स्कूल कॉल सेंट थॉमस, आमच्या घराच्या जवळच गोरेगावला. आणि दॅट वॉज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ माय करिअर. आणि ऍज अ स्टुडंट आय वॉज काइंड ऑफ ॲव्हरेज स्टुडंट, असं काय ग्रेटनेस काही नव्हतं. आणि मित्रांनो नोट करा, मोठी माणसं असेच असतात. आणि ऑब्व्हियसली लाईफ शेप्ड, प्रत्येकाची आपापली एक जर्नी असते. अँड आय एम रिअली हॅपी द वे थिंग्स हॅव शेप्ड अप. लॉट ऑफ लर्निंग्स ऑन द वे, लॉट ऑफ सेटबॅक्स ऑल्सो ऑन द वे. ओके. आणि इन ब्रीफ करिअर माझं नटशेल असं होतं दॅट ग्रोईंग अप विथ गुड set of people, you never feel alone, because always at some point of time, good or bad, there are people around you. And there is always a support system, guidance which was there. Okay. And so also you have to understand other people, because you have to coexist with them with different personalities. True. ही गोष्ट ही पुढे ना सबकॉन्शियस मध्ये आपल्या राहते, की विच हेल्प्स अस इन द लाईफ टू कम. Absolutely. दॅट वॉज समथिंग डेस्टिन्ड असं म्हणता येईल, So nice. द वे इट हॅज कम आउट. तुम्हाला फायनान्स मध्ये जाण्यासाठी वॉज देअर एनी वन पर्सन किंवा कुणाला बघून यू केम इन टू दिस फायनान्स प्रोफेशन? सांगू शकाल का ऍक्सिडेंटली आले तुम्ही? ऍक्सिडेंटली. ओके, मीच उत्तर दिलं. सर, ऍक्सिडेंटली आलो. आणि असा विचार नव्हता की फायनान्सला जायचंय म्हणून? नाही, नव्हता. ओके. ओके. पण असंच म्हणजे, पण मला विचारायचं आहे की व्हॉट ऍडवाइस वुड टुडे मयुरेश कोरे गिव्ह टू 25-year-old पर्सन? Yeah. तुम्ही
पाठी बघितलं तर किंवा आज सांगू शकता, बिकॉज तुमच्याकडे एवढा अनुभव आहे जो आपण आज या पॉडकास्टमध्ये कव्हर करायला बघूया, प्रयत्न करतोय. मित्रांनो बघा, आपण प्रयत्न करूया की यांचा एवढा अनुभव आहे आणि खूप शिकायला मिळेल. मला आम्ही बोललो बिहाइंड द सीन्स, पण खरंच खूप शिकायला मिळेल. तर लेट्स सी आपण कव्हर करू शकतो का बघूया. ऍज अ ऑब्व्हियसली आय थिंक एक शिक्षण झालं असावं, पहिला जॉब सुरुवाती झाली असावी. तर हेच माझं गायडन्स असावं की पहिल्या 4 वर्ष नक्कीच सॅलरी कन्स्टेंट, बरेच वेळा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला एक सॅलरी एवढी मिळावी आणि ते एक मनात राहतं, विच ऑलवेज बेअर्स ऑन युअर माइंड की माझं एवढं सॅलरी असावं. आय थिंक द फर्स्ट 4-5 इयर्स इज सॅलरी एकदा साईडला ठेवून आणि त्या कामात, त्या एन्व्हायरमेंटमध्ये जिकडे तुम्ही काम करताय तिथे मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटी घेऊन, आणि ऍज दे से की इफ युअर फर्स्ट जॉब इज व्हेरी स्ट्रेसफुल, द रेस्ट जॉब बिकम्स इझियर इन द लाईफ. क्या बात आहे. त्यामुळे काय होतं, नंतर स्लोली यू विल गेट इन टू फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आणि तुमचे वेगवेगळे लाईफ प्रायोरिटीज चेंज होतात. दिस 4-5 इयर्स शुड बी द वेट लिफ्टिंग. आय थिंक त्या पॉईंटला तुम्ही वेट लिफ्टिंग केली तर तुमची बॉडी, सगळ्यांना वेट लिफ्टिंग त्या वर्षात केलं, आय थिंक यू विल बी यूज टू दॅट काइंड ऑफ वेट लिफ्टिंग ऑर दॅट एक्सरसाइज मेंटली ऑल्सो. आणि देन द चॅलेंजेस दॅट कम इन द इयर्स टू कम, विच चॅलेंजेस येणारच, आय मीन करिअरमध्ये challenges will be there, but that sets a very strong foundation for the years to come. And fortunately it happened in my way, and then that's why I can share with you what I possibly would also tell, that तुमचं लर्निंग चालूच ठेवा. आणि दॅट पॉइंट ऑफ टाइम एक माणसाचं येतं की मे बी आता माझं शिक्षण, उच्च शिक्षण झालेलं आहे, आता आय नीड टू अर्न, बट द लर्न पार्ट त्या काळातही, बिकॉज द माइंड इज व्हेरी पोस्ट 40, आय मीन करतात लोक, पण स्टील इट्स नॉट इझी. एक्झॅक्टली. But if you could add one more degree, one more qualification during It's always helpful. it's always helpful. Great. And that is the 2 cents that I would give. Nowadays people तुम्ही अग्री कराल की आजच्या तारखेला इझी लाईफ बघायला बघतात, इझी मनी, शॉर्टकट बघायला बघतात, मॅगीचा जमाना आहे, Yeah. तर इन्स्टंट पाहिजे असतं. तर तसं न करता मिळालं तर चांगलं आहे, पण ट्राय टू सी इनिशियल फेज ऑफ लाईफ, ऍटलीस्ट 4 इयर्स, व्हॉट यू सेड, की थोडंसं हार्ड लाईफ करा, म्हणजे तुम्ही आणखीन खूप काही शिकू शकता. राईट. Yes. व्हेरी नाईस. जस्ट वळण्याच्या म्हणजे दुसऱ्याकडे वळूया की क्रिकेट लिडरशिप, म्हणजे बिकॉज शॉर्ट मध्ये आपण फास्ट जातोय, कारण आपल्याला मेन तुम्ही दोघंही त्यांना ऐकायचंय ते पण आहे, पण जस्ट पर्सनल जर्नी म्हणून तुम्ही सांगू शकाल शॉर्ट मध्ये की क्रिकेटच्या बाबतीत कसं होतं. क्रिकेट हॅज बीन अ मेजर पार्ट ऑफ युअर लाईफ. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. व्हॉट लेसन्स फ्रॉम क्रिकेट हॅव हेल्प यू बिकम अ बेटर फायनान्शियल लीडर अँड प्रोफेशनल, आणि क्रिकेटकडे कसा वळला तुम्ही अगोदरपासून, किंवा जस्ट आम्हाला एक सांगा ब्रीफ. क्रिकेट पण थोडंसं झालं, वाईल इन इंडिया दॅट इज नॉट द केस, क्रिकेट कम्स बाय डिफॉल्ट. हो. पण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं झालं. आय यूज टू ऑर्गनाइज लॉट ऑफ टेनिस बॉल टुर्नामेंट्स वेन आय वॉज यंग. तर एक थोडं अंतरप्रेन्योरशिप तिथपासून माझ्याकडे होतं की आय यूज टू ऑर्गनाइज अंडर 13, अंडर 14, अंडर 15 टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट्स. आय यूज टू डू दॅट. ओके. आणि बट माय अंकल, व्हेरी सिनियर प्लेयर इन स्टेट बँक ऑफ इंडिया इन द बँक टीम, he was always a good and excellent season ball cricketer, and he had made his name accordingly. आणि आमचं एक क्लब ही होतं, बट आय वॉज इन टू टेनिस बॉल क्रिकेट. ऍक्सिडेंटली का म्हणतो मी क्रिकेटकडे आलो, ऑब्व्हियसली नंतर आपण प्रोफेशनल एक्झामला वगैरे जातो, तेव्हा MBA साठी मी जिकडे ऍडमिशन घेतली वेलिंगकरमध्ये, तिथे द डायरेक्टर वॉज व्हेरी पॅशनेट अबाउट क्रिकेट, आणि देर वॉज अ इंटर मॅनेजमेंट क्रिकेट टुर्नामेंट, आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन होते, क्लिअर होते की देर इज नो ऑप्शन बट टू विन द ट्रॉफी ऑन मेरिट, बट यू विन इट. I don't know what you have to do. At that point of time, जे learnings मला मिळाले is that we got into touch with very good players who were obviously regular players. आणि त्या संगतीत right from starting at 6 AM, attending nets, then come to college. आणि त्यावेळी managing a full-time MBA along with that, stressed your limits. आणि त्यावेळी जेव्हा आमची वी यूज मॅनेजमेंट लेसन्स इन क्रिकेट बाय द गो, म्हणजे इकडे शिकतोय, इथे पीटर ड्रकर, इथे तुमचे ऑल द स्टीफन कोबी आहेत, आणि इकडे यू आर ऍक्च्युअली playing cricket and planning to win apart from the game. True. And it makes you learn a lot of things. I mean, there are obviously many parallels in the cricket world where people have gone to become motivators. But actually, teamwork, obviously, cricket is always a team game. And त्याच्यात the thing that you realize it, you identify your USPs, what your personal USPs are, where the team needs you, and how do you make a winning combination. And that helps in corporate life, personal life, everywhere. And where personally, I always put the game above my interest, where even if I'm leading the game or I am controlling who is in the playing 11, I always ensure that if I don't deserve to be the playing 11, I'll give water outside, I'll be in the 12th man, but the best 11 have to play. Even though I may be the selector at that point of time. In fact, most decisions I have made where I have sat out where nobody told me, but I decided that there are 11 better players than me. Okay. And that's something also is a philosophy of... So nice.
last question is this: you have managed an MCA affiliated cricket club, am I right? Yes. आणि for over 2 decades. Yeah. What has म्हणजे ती जर्नी कशी होती? Taught you about the people किंवा Yeah. लिडरशिप आणि टीम वर्क, पण ते जाऊन पण तिथे कसे वळलात आणि अजूनही आहात का? म्हणजे I think fortunately it's a family owned. My uncle had Rajendra Koresh. He had founded this club. Wow. And this club administration जेव्हा माझ्या हाती आलं तेव्हा I had already done my masters in business administration. I had Wow. already won the management trophy. And uncle also at that time felt confident that you can start looking at the club. आणि क्रिकेट तर आता इंडियामध्ये काही सांगायची गरज नाही. काहीच नाही. But the opportunity to play club cricket at MCA, that was a motivating factor. And I realized that this is the time where most people would leave their sporting things and get on to life. But you need that one thing to keep you going in life, to keep. And one of the reasons why, morning la uthun व्यायाम करायला किंवा, on the weekends go for a run is so that I could play cricket for a longer period. Okay. So that was my personal motivation. And managing a club is a different responsibility because Mumbai Cricket Association, Mumbai Cricket is the birth of, the Maidan cricket in the country. तर तिथलं जे क्लब आणि मैदानचं जे डायनेमिक्स आहे ना ते टू फेस इट ऑन द फील्ड अँड देर आर डेफिनेटली टन्स ऑफ बेटर प्लेयर्स अँड आय एम जस्ट अ ऑर्डिनरी प्लेयर हियर बट यू गेट टू इंटरॅक्ट विथ सो मेनी क्लब्स द वे दे रन देअर क्लब्स द वे द प्लेयर्स आर देअर आणि हाऊ यू कॅन गेट युअर टीम टू बी अमॉंग देअर इट वॉज अ ऑपॉर्च्युनिटी अँड विच आय कंटिन्यू टू टुडे अजूनही मी करतोय ते वा वा वा. या आम्हाला पण कधी बोलवा. म्हणजे स्पेक्टेटर म्हणूनच अर्थातच. Yeah, sure. पण इट्स सो नाईस सो नाईस. तर आपण पुढच्या राऊंड मध्ये आपण भेटूया. म्हणजे तुमच्या बुक विषयी आय मॅजिका जर्नी तिथे कसे, पण आपण आणखीन तुमचे सीईओ आहेत त्यांना पण बोलूया आणि त्यांच्याशी मी एक 10 मिनिटं गप्पा मारतो. ओव्हर टू द बॉस. ओव्हर टू द बॉस. येस सर, आइए प्लीज. सो विदाउट एडिटिंग वी आर गोइंग. मित्रांनो, इथे साहेब बसलेले, तर अभी आपसे बात करना है, फिर बाद में साथ में हम लोग बात करते हैं. बिल्कुल, बिल्कुल. बिकॉज विथ योर परमिशन सर, राइट? यस. तो की जर्नी मतलब अभी मयूरेश जी उनके बारे में हम लोग ने समझ के ले लिया. हम जानना चाहते हैं आपके बारे में सर कि हाउ वाज योर मतलब चाइल्डहुड, आप कहाँ से हो. हमें आपको जानने की इच्छा है बिफोर नोइंग योर फर्दर करियर जो अभी मैजिका एंड योर हैंडलिंग एवरीथिंग बिग टास्क. तो कैन यू जस्ट आप ब्रीफ Yes, कर yes. सकते हैं? सो बेसिकली मैं धीमन हो दिला होता पण तरी सुद्धा मित्रांनो, दोस्तों हमारे साथ जो है वो सीईओ है मैजिका, उनके सीईओ है और का नाम है धीमन बख्शी. तो हम लोग ओवर टू यू सर प्लीज. सो बेसिकली मैं बम्बई से हूँ. Yeah. बॉर्न एंड ब्रॉट अप इन मुंबई विलेपार्ले. Right. माय जर्नी हैज बीन सीरीज ऑफ कोइंसिडेंसेस, एक्सीडेंट्स, जो भी आप बोल लो. Yeah. एंड जैसे 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 पानी बहता है वैसे जिंदगी चलती है. दैट इज रियली हाउ आई कैन डिफाइन माय लाइफ इन वन लाइन. ओके. So basically, I did my statistics graduation from Mitibai College. Then I went on to work in Shopper Stop, which was a very coincidental journey. So, Which year can I ask you? yes, of course. So 94 December is when I joined Shopper Stop Okay. under a very interesting program called Retail Management Trainee. हाँ. तो तभी retail was always seen as a दुकान, और मेरा घर Shopper Stop अंधेरी, which was the first location. Prime location. Which used to be Amber Oscar cinema earlier. Absolutely. तो वहां पे इनिशियल डेज वर ट्रेनिंग डेज वेर यू हैव टू सेल ऑन द फ्लोर. तो वो एक अनोखा प्रोग्राम था जिसमें आपको वेयरहाउस में गुड्स टैगिंग या सिक्योरिटी रोल से लेके जनरल मैनेजर मिस्टर नागेश वाज द पायनियर ऑफ रिटेल. Absolutely. तो उनके साथ भी काम करने का मौका मिलता था. तो आप समझिए कि लेंथ ब्रेथ ऑफ रिटेल इन अर्ली डेज वी वर वेरी फॉर्चुनेट टू गेट दैट. तो मैं तभी एमएससी कर रहा था. मैं सेकेंड ईयर में था. Which college sir? यूनिवर्सिटी ऑफ मुंबई. Okay. हाँ. Okay. तो तभी मैंने सोचा कि ये मेरा काम नहीं है और मुझे प्रोफेसर नहीं बनना है, मुझे कुछ और करना है. और तभी टाइम्स ऑफ इंडिया में ऐड आ गई अबाउट रिटेल मैनेजमेंट ट्रेनिंग एंड इट ओपन डोर्स टू अ वेरी वेरी इंटरेस्टिंग जर्नी. सो दैट इज हाउ माय वर्क लाइफ बिगैन. So I did not do my MBA to begin with, but this program actually honed our managerial or business skills in a very beautiful way. And we were fortunate that many of these senior leaders like Nagesh, Yes. many other leaders took
personal interest in teaching us retail. क्या बात है. And I think we just cannot You used to be on the floor, Yes, we have sold on the floor. Mr. Nagesh. No, this Nagesh. तो धन्यवाद बात है. But you yeah, used to be there. Yes, Okay. he would Initial observe, period, I'm he saying. would observe customers and Very nice. so as a leader he was always Yeah. very involved. So हमारे लिए, so because my home was very near to the store, there were times when the neighbors of our society saw me standing on the floor, and incidentally I was selling cosmetics that day. Okay. तो उनको लगा कि ये तो बच्चा गया, तो अभी जिंदगी इसकी करियर खराब हो गई. सो वन ऑफ द कंसर्न नेबर्स वेंट एंड टोल्ड माय मदर दैट योर आपका बेटा तो सेल्समैन बन गया. Oh. And I was not a bad student. I was pretty good student that way. So उन्होंने, तो my mother very concerned about this statement asked me कि अभी क्या करोगे आप? तो are you sure this is what you want to do? Right. So I had to tell my mother that retail is changing. जो मुझे नागेश जी और हमारी पूरी रिटेल टीम ने हमें बताया था, वही मैंने verbatim transfer कर दिया. Okay. And my mother was convinced. Okay. So life began in this manner. So I have been an out and out retailer, and I joined Imagica with a opportunity to set up retail. Okay. Otherwise, I worked in Shoppers Stop, Future Group, Reliance, some of these Yeah. groupers. So before, as I said about ki, today's format of our podcast will be in such a way ki, till Imagica you join, we would like to know your journey. Right. Then what we'll see that we'll invite Mayuresh ji also, and then both together you can just tell us the journey, जुगलबंदी everything. जुगलबंदी करेंगे, गाना गाएंगे, मजा करेंगे, धमाल करेंगे. So that's what I wanted to know. तो वहां पर आपने फ्यूचर ग्रुप ज्वाइन किए थे, फिर शॉपर स्टॉप यू सेड अबाउट, आपने अभी जिक्र किया फैशन स्टेशन, माय फेवरेट. Yes. तो यू आर देयर, Correct. मतलब यहाँ पर ही. Right. सो नाइस. Urban lifestyle. हाँ, आई वुड लाइक टू मेंशन, हम लोग कैमरा के पीछे काफी उसके बारे में मैंने बात तो की. आपको इस चीज का एक किस्सा बताता हाँ. हूँ. फैशन स्टेशन, इंसिडेंटली वन ऑफ आवर डियर फ्रेंड मिस परेश जी ने मुझे वहाँ पे रेफर किया था. वी प्रकाश सर वाज आवर सीईओ एट ग्लोबस, एंड आई हैपेंड टू मीट किशोर जी. क्या बात है. हाँ, एंड किशोर भैया नीचे. ऑफ कोर्स. Yeah. तो ड्यूरिंग द कॉन्वर्सेशन उन्होंने पूछा कि व्हाट वुड यू लाइक टू डू. तो हमने स्लाइटली ओपन आर्किटेक्चर, सो आई सेड समथिंग व्हिच इज वेरी चैलेंजिंग एंड व्हिच कैन टेस्ट माय Ability. potential or ability as well. So he suggested to do fashion station. हाँ. So by the time I met Kishore sir, and by the time the HR got into action and the process happened, incidentally they decided to shut fashion station as a format to change into something else. Okay. The best thing is I did not know about it. And I joined on my stipulated date. मैं जाता हूँ. I meet Rajan Malhotra sir, whom I was to report to, and he, in his very interesting and easy manner, he explained that in organizations larger decisions get taken, and he explained to me as a matter of fact that अभी वो हम बंद कर रहे हैं, तो अभी आप ये करोगे. Oh. And I said wow. So my life has been very fluid, and I was not unhappy. I just wanted to it took me some time to absorb. So interestingly, when I joined as a management trainee in Shoppers Stop, I was one person whose profile was not very defined. Mhm. All my other batchmates had very defined roles. So क्या है ना, मेरी लाइफ में बहुत डिफाइंड होता है, तो आई थिंक आई गेट ऑल्सो वेरी अनकंफर्टेबल नाउ. सो लाइफ इज आउट ऑफ द बॉक्स ही आपका काम है. so in many discussions they say that सिलेबस के क्वेश्चन आप मयूरेश को पूछिए, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन दिमन को पूछिए. आज भी हम ऐसे ही फॉर्मेट में बात करेंगे ना, शायद आपको वैसे ही मिलेगा. Yes, मिलेगा. yes. So I was mentioning, दोस्तों, अभी इन्होंने जिक्र किया कि फैशन स्टेशन मतलब वन ऑफ द पार्ट ऑफ बिग बाजार या किशोर बियानी उनके ग्रुप के, which eventually became Fashion at Big Bazaar, and very interesting. Yeah. So that was the genesis and a very interesting format those days. Yeah, absolutely. And वहाँ के मैं मेंशन करना चाहूंगा कि एक सर्टेन पीरियड ऐसा था कि वहाँ के टाइस आई यूज्ड टू बाय,
और इतने फेमस हो गए ऑल ओवर इंडिया, आप मानेंगे नहीं, अरे पराग टाइप पहन रहे, बट आई कुड से आज मैं सीक्रेट बताता हूँ, मैं सारे टाइम वहां के जो नए आते थे मैं ले लेता था, बट सुपर NYX आपने जो बात किया, so thanks for that also, because this is a gratitude actually, so very nice. But iMagic का तो ठीक है, हम लोग वहां पर आएंगे, लेकिन उसके पहले एज दीमन बख्शी जी, उनका नेचर कैसा है, हाउ इज ही? अपने बारे में बताना बहुत मुश्किल है। Ideally, you should ask this question either to my wife. क्रॉस बाय हार्ट आप सही बता देंगे। नहीं, हम तो सही बताते हैं। यहाँ पर है हम देखने के लिए। So I'm a spontaneous person with impromptu approach. I believe in taking life as it comes. While of course you want to plan and organize yourself, but I don't think I sweat over every small matter, and I would like to explore and make decisions closer to the situation. Very nice. So I think that जो अपने कंट्रोल में नहीं है उसके लिए क्यों स्ट्रेस करना? Exactly. So that is one. Secondly, I'm a bit of a tungsten wire. अच्छा. So I can get hot very fast and I can also turn cold Okay. very quickly. One thing I can do is challenge my own decision very easily. Okay. So many times I might have made some suggestion, and I'm very blessed to have a wonderful team, and they know that they can walk up to me and tell me anything that they feel like. Okay. So that's what really happens. So hamara, it's almost like an open door. While they also may know that I might give a mouthful, at the same time I don't keep it in. I don't mean it in that sense. Okay. So वो situational है. So that is. Those who understand you तो they stay. Those who don't understand. So वो गाना है ना, जिनसे दिल ना लगे उसको कह दो बाय बाय, बाय बाय, जिनसे दिल लगे हाय. Yes. तो लाइफ अपना वैसा. So nice, so nice. But was there a moment when you felt maybe I'm not good enough? ऐसा कभी, because हर एक लाइफ में होता है, but I just wanted to know why I'm coming out with this question is because audience में सारे आपको सुन रहे हैं अभी, and मयूरेश उनको भी सुन रहे हैं. मुझे तो बहुत बार लगा कि I have scope to improve. आज जो मुकाम पर आप है हो, and people are looking forward आपको मिलने के लिए, आपके पास मतलब जानने के लिए कि how you did so much things. तो इसलिए मैं पूछ रहा हूँ कि people should know कि ऐसा भी आता है कि by the way I have not done so many things. I think I have a long. No, maybe hopefully I have only done 30% of my journey. I hope I have a longer journey with some more action and challenges. Super. So बहुत बार ऐसा हुआ कि what could I do better or what was going wrong? What was the thought? वो जानना जरूरी है कि उस समय आप कैसे अपने आप को. So maybe I narrate a couple of instances. Please. So I had an American boss in Reliance Retail. Okay. And he was a very tough nut. He was a expat and Texan. I'm not indicating anywhere close to Donald Trump, but yes, somewhere on those lines. They Donald Trump, Tatya. Yes, yes. So that journey was very difficult for me because I think apart from being, he literally targeted me. And which company you are saying? Reliance Retail. Oh my God. No, so I mean, very honest. Yeah. It was more to do with, they say many times you leave the company, not because of the company, but the boss. So I endured about, I think, 7-8 months under his leadership. And I think every day he made my life very, very difficult. But when I look back, I think that was the time I learned a lot. Because every time he prepared me for a very tough situation, I used to get emails at 3 o'clock, 4 o'clock in the morning, and I would explain the situations the next day. That's how you would normally operate with your immediate superior. Full pressure. So pressure was full on. And my father was not keeping well. He was ailing. So he knew all that situation, but very frankly, he meant business and not that we were not doing our job. But there was some misunderstanding that he carried. And it carried on for about 7-8 months. So that journey, my wife used to tell me at times that, Lee, why you're... She was working? She worked from home, fortunately, for many years. Just to understand, financial, everything, what kind of pressure you must have gone through. That's why. More than financial. To understand, emotional and many things. Yeah. So I thank him today because he made me handle the situation in a very different way. And sometimes, he may not have meant everything, maybe what he did. But those questions that came to me, and
those situations that I was put in, I think it matured me as a person a lot. Prior to that, I was quite a temperamental person. I think that entire journey and my course that I did, my course from INSEAD, and there I met some phenomenal batchmates and wonderful people, and I learned very interesting concepts as well. So I think that 3 years of journey really made a big impact. Changed it. Yeah, I think there was a transformation. Matured. Yes, must have come. Right. So they, at that point of time, there were many questions that came through my mind, and immediately after that, the other assignment that I'd taken up was also not of my perfect fit. So that journey is what really made me relook at my own self. You can say that was a beautiful midlife crisis phase where I could go back to school, I could rethink a lot of things, and then God showed the way. So yeah, that's how. But as you said just now, कि short temperness भी Short temper and immediately. tension. हाँ, तो I in might this get situation, branded because of in this, no, I'm sorry. मतलब ये No, no. क्या what happens in this situation? मतलब कभी-कभी हम we get upset ऐसे हो जाता है because mentally तो उसमें मैं what you used to think yourself, how you used to balance yourself. So what Was was many that times I would Yeah. many times I think one thing very important that used to happen was it is not personal remark. It is about the situation and it is about that problem at hand. Now, if you come up with a suggestion which is extraordinary or maybe I think would work well, Right. I would at the same in that one breath I would say great. At the same time, if something then I'll say no, it's not working out right. And I don't think I take time in sugarcoating things. So people many times you would feel that maybe I'm a bit cold when it came to giving some feedback. But over a period of time, once you know that what is my intention, Exactly. Then everything is cool. so during one of the courses, one of my professors said a beautiful thing that you have to learn the intentions of the person. Absolutely. अगर आपको intention समझ में आ गया, तो life is You will not be upset. yeah, and then you'll You know will what, understand the person. yeah, you'll know the context, the whole situation. So nice, so nice, so nice. If your friends described you, last question, and Yeah. then we'll go Yeah. together. Yeah. Because there are many questions, but we'll see. Yeah. Oh, we'll like take an enjoyment. कि साथ में हम लोग काम करते हैं. मतलब we'll go with the podcast Yeah. that way. If your friends described you in 3 words, what would they say? Then I'll ask Mayuresh, but Yes. Yeah. first I'm asking you. Yeah. What would they say? You feel? So they would intuitive, as in I'm quite spontaneous plus I would be enthusiastic extremely, and I think people can consider me as a very good friend Okay. and happy person in that. Happy go lucky. Happy go lucky says the fun person. I can see. I have experienced that. Yeah. You made the atmosphere so light. Superb, superb. So we'll take a break Yes. and then together, Mayuresh and you together, we'll just discuss about this book also. What Yes. many things I want to ask you many questions about this and plus iMagica journey. Sure. Okay, Yes. so we'll take a small break. मित्रों कुठे जाऊ नका दोस्तों कहाँ पर जाइए नहीं हम अभी जो आने वाली जो राउंड है that will be the most funny and interesting and very serious also. बहुत सारे learning lessons है हमारे यहाँ एक stalwarts आ गए दोनों तो they will be sharing with us and I'll ask many questions to them. I think you will get all your answers. Don't go anywhere. जाइएगा नहीं. नमस्कार दोस्तों तो मैं हूं पराग फिर से एक छोटे से ब्रेक के बाद हम फिर से जाएंगे हमारे सामने अभी 2 स्टॉलवर्ड्स बैठे हुए हैं और हम इनसे जानेंगे इनकी पूरी जर्नी जो iMagica में यहाँ पर एक बड़े मुकाम पर वो है और वो जर्नी आपकी कैसी रही प्लस ये बुक लिखने का ख्याल आपको कैसे आ गया तो विल डेफिनेटली डिस्कस दिस ओके तो कहाँ जाइएगा नहीं दोस्तों पूरी तरह से ये वीडियो देख लीजिए या तो मयूरेश जी तुम्ही सांगा मला की हे बुक लिहिण्याची आयडिया कशी आहे आपको ये बुक लिखने की इच्छा कैसे हुई यहाँ से शुरू करते हैं हमारा ये राउंड या मतलब वी आर ऑन एक्चुअली बिल्कुल आप बताइए बुक बुक का नाम है रोलर कोस्टर ऑफ होप
Yes. नाम ही इतना बढ़िया है कि जिंदगी में रोलर कोस्टर होते हैं और आपने ये होप के बारे में लिखा है. प्लीज हमें शेयर कीजिए. The origin of the book, म्हणता आलं तर we had gone through many adventures in this book. I mean, it's a business book category, but actually it sounds more like fiction. Yeah. आणि जेव्हा पण आम्ही लोकांना सांगायचो की आमची ही परिस्थिती होती किंवा आम्ही अशा लोकांना भेटलो आणि काय गोष्टी झाल्या, एक सेन्स ऑफ डिसबिलीफ यायच्या लोकांकडनं. अरे काय म्हणतोय, आम्ही म्हटलं की लेट्स राईट इट डाऊन. ओके, लेट द वर्ल्ड सी व्हॉट हॅड ऍक्च्युअली हॅपन्ड. And second point, as the time progressed, the finer points of those discussions, and which could also be a learning for people who could be similar situations or other situations. Absolutely. I think that cues we wanted to leave for the future generations. And हे एक उद्देश आला की let's put it down on paper, and the journey started. Okay. I think we can also. So people generally don't like to talk about their failures or vulnerabilities. And हमें लगा कि we had gone through many of those incidents where या तो हमें लगता था कि कंपनी बंद हो सकती है या फिर कि हम बहुत बड़ी डिफिकल्टी कठिनाइयों में से गुजर रहे थे तब वो दिन. तो हमें लगा कि एक उम्मीद, एक होप जो चीज है, वो बहुत जरूरी है किसी को आगे बढ़ने के लिए. और एक अच्छी चीज को आप बचाना चाहते हैं जब भी टीम वर्क साथ में करते हैं, या जो 1% उम्मीद, 1% इम्प्रूवमेंट. बहुत अच्छा लिखा है, 1% होप का फॉर्मूला. मुझे वो आगे क्वेश्चन है, बट आपने अभी वो जिक्र किया. वेरी नाइस. एब्सोल्युटली. तो हमारा तो यही मैसेज है हमारे रीडर्स को कि कोई चीज को आप गिव अप मत करो. शायद ऐसी फीलिंग आएगी, लेकिन कीप ट्राइंग. और हर एक को एक अपना अपना मुकाम मिलता है. तो बस ये एक छोटा संदेश हम लोगों तक पहुंचाना चाहते हैं. और कहाँ पे कहीं कोई भी ये बुक पढ़े, उसमें से एक पन्ना या एक लाइन भी किसी के काम आ गई, बस हमारा काम हो गया. सो दैट इज एज सिंपल एज. सो नाइस, सो नाइस. तो अभी ये बुक के बारे में तो हम बात करेंगे, लेकिन मैं जानना चाहूंगा कि आप दोनों कैसे मिले. क्या आप बता सकते हैं? कोई भी आप शुरू कीजिए, या आप दोनों पहले. ये तो महिला से आपको याद है क्या, ये कैसे मिले? मेरे से अच्छा बहुत ये बता पाएंगे, क्योंकि मैंने उनको बहुत कुछ सुनाया था वो दिन. अच्छा, उनको अच्छा याद है. अब हिंदी में बात करेंगे तो भी चलेगा, बिकॉज दोस्तों आज का जो पॉडकास्ट है, इट्स अ मिक्स मराठी, हिंदी एंड इंग्लिश. सो हम पूरी मजा कंटेंट के बारे में देंगे. तो प्लीज. यस सर. And defying conventions, that's what we do. And even in the language, to me, you'll find something out of the book, I will say. Yes. Even our meeting, the first professional meeting which we had was very interesting. Okay. Professionally, in professional engagement म्हणता येईल त्याला. While he has been there in the company since 2012, I have been there much before that. But technically, the first professional interaction we had on a certain assignment together, one-on-one, was around 2016 or 17 at times. We were doing a transaction which was there. It was a equity deal, and with marketing mix. And Dimant used to look after marketing. त्या काळात झालेलं असं की You're talking about iMagica? iMagica. दोस्तों ये iMagica में दोनों थे, ऐसे आप बता रहे हैं. Yes. Yeah, please. Sorry. At iMagica, obviously, we didn't know each other before that. Okay. In that, we knew each other as colleagues or counterparts. But first professional engagement अशी झाली that there was a transaction where we had to work together because Dimant was looking after marketing. Okay. He was not the CEO at that point of time, and I was looking after finance. And त्या काळात there was a finance come marketing deal that had to be done. I was stuck up in the banks. I was dousing some other crisis, some fire which was there actually at the bank. आणि माझं फोकस तिकडेच होतं. इट वॉज मार्च, आय रिमेंबर. अँड मार्च एंड इज ऑलवेज कॉम्प्लिकेशन फ्रॉम वेरियस अँगल्स. तर Dimant was wanting to get the transaction through, but obviously I had to prioritize something else. But ते something else काय होतं ते कंपनीमध्ये लोकांना माहित नव्हतं. And as Dimant mentioned about tungsten wire, okay, so exactly Dimant called and saying, I don't understand why it's not happening. आणि हे झालं, आणि त्याला माहित नव्हतं मी कशात गुंतलेलो. Okay, I was trying to tell him, आणि it ended into a very outburst at this thing. आणि that was the start. That was actually a start. It was proper interaction. Otherwise, we would know each other as colleagues, but not too much of conversation also. But this, and that's so his reputation in the organization is a very calm, somebody who will not. बहुत लोगों ने स्वामी दादा भी बोला था कि शांत है. personality, सही में graceful, so nice. बहुत अच्छा लग रहा है.
I know I get the compliment indirectly, but I ignore that. नहीं नहीं So इनका ये था कि he generally would not, but that day he snapped at me. I mean, of course, because honestly, I had no idea what problem what was going on. crisis. So somewhere I was wondering that what happened, and beyond that, I really didn't give too much thought because I was also in my own. Busy. And later I realized what was going on, and then you appreciate life better. So this was your first interaction. Right. तो जो भी blast beast हुआ जो भी हुआ but अभी एक that kind of friendship also अच्छी बात होती है फायर कैसे बनती है पत्थर से वो हमने सीख लिया. और अभी आप तो मतलब it's a different ball game actually. But you should also know Yeah. how we broke the ice after that. Please tell. Unless तुम्ही ते विचारणारच होता. नाही So that audience ना तेही जाण्याची you would guess like to असेल की- know all stories behind the curtain. This is as funnier as it can get. अच्छा बताइए ना please. त्याच्या काहीच वेळानंतर there was a farewell of certain colleagues who were leaving this thing. Three people, Three yeah. colleagues एकत्र त्यांचं म्हणजे they were moving out for different reasons or retiring. तर त्यावेळी एक इव्हनिंग डिनर होती आणि I enjoy parties. You would have made out. Yes. And Hemant is a teetotaler. Okay. But I still enjoy without. Yeah. In that party, it so happened that I went into my elements and Hemant was sitting, and the party was possibly coming to an end. And suddenly some music came. Maybe he also liked and I also liked, and it was like a dance track. Oh. And आम्ही just And we were dancing shoulder to shoulder, literally, absolute in rhythm. Okay. So while there was a farewell going on, so somebody is moving and here we are dancing. it was like a get together, not a celebration of somebody going out, right? Yeah. तर सडनली असं झालं की नाचत गेलो आणि इट वॉज लाईक ऍक्च्युली म्हणतात ना आईस ब्रेकर. तर त्या आईस ब्रेकर झाला असं म्हणता येईल. आय थिंक दॅट हॅपन. आफ्टर दॅट इट्स लाईक एक चॅनल ऑफ कम्युनिकेशन एक ओपन होतं आणि समटाईम म्हणतात द बेस्ट थिंग्स हॅपन आउटसाइड ऑफिस अवर्स. Absolutely. So that is what happened. And slowly we started engaging more professionally. Very nice. So you said what I understand is 2016 ला you came into interaction म्हणा किंवा 17th February. Yeah. whatever it is. But त्याच्या अगोदरपासून you were there in the company. Yeah. Yeah. Now I would like to know, and audience also like to know, iMagica is a very big name. मतलब, just can you take us through the journey of iMagica, with the roller coaster, not from the book, but actual what happened. We don't know anything, and whichever you like to share with us in a simple way, not with more technical jargons, because I know you're all so qualified and कधी-कधी ते शब्दांच्या पेक्षा. So normal person, just take us through the journey of roller coaster of iMagica. And today, both of you, please. आम्हाला सांगा ना, हिंदी will be convenient, whichever way. iMagica was an idea of the dream of Manmohan Shetty. Yes. He's a legendary person in Bollywood and he has always been a visionary. As a man म्हणतात ahead of time. Absolutely. त्यांनी खूप वर्ष आधी IMAX थिएटर टाकलेलं इन वडाळा विच वॉज लाईक आउट ऑफ नोवेअर त्यांनी केलेलं आणि ॲट अ ह्यूज कॉस्ट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम अँड इन टाइम्स टू कम पीपल रियली लव्ह दॅट प्लेस. He also was founder of a corporate company, Adlabs Films Limited, Absolutely. which was on the film processing, negative to positive, they were the monopoly in Bollywood. I know. मतलब वहां पर रुकते थे, शूटिंग रुकती थी और रिलीज भी करे तो इनके कुछ परमिशन या जो भी थी नेगेटिव्स उनके पास होते थे. आई नो, आई रिमेम्बर दोस टाइम. So he was a tech entrepreneur that way, and with a great reputation to back him up, because at that level, people used to trust him. I mean, in Bollywood, it's like मूवीचं जे नेगेटिव्ह आहे इट्स लाईक वर्थ crores. I mean, physically it may be worth thousands. मूवी कॉस्ट Actually, everything you're trusting your 3-4 years efforts and a lot of money on that negatives, True. which used to move out from his lab. So he was a very respectable person in the Bollywood industry, which had mixed bag in terms of people, the trust factor, etc. But he was up there. Absolutely. So when he thought of coming up with this park is when I came on board. अच्छा. And he had a dream after once he exited his previous company, which was sold to ADA Group. Yeah. He had a dream that परदेशात डिस्नी युनिव्हर्सल आहे, इंडियन लोक बरेच तिकडे जातात, इंडियामध्ये असं का नाहीये त्यांच्या मनात खूप वेळा होतं. बट somebody has to take that leap of faith, and he said I will do it myself, because he has come up with entertainment infrastructure from scratch. He knows the business of entertainment, and that journey began of coming up with India's #1 theme park, which will be many notches above what was there presently. But obviously, Disneyland's investment तेवढं huge असतं, त्यामुळे it will be a little lesser investment from that. Universal Singapore.
that's how the journey began. The team came on board. Now, when you do something pioneering, there is no benchmark of that level. Exactly. तुम्हाला एक अंदाज माहिती नसतो. नसतं. So you have to take a lot of calls, a lot of I mean, obviously it will be backed by some reports, some feasibility studies. True. किती खर्च करावा, किती लोक येतील. And that he did because he was, I remember one day he told, I told him, is this the right advisor? Mhm. He said, Mayuresh, you have to start somewhere. I don't know if I start looking for who is the right advisor, I may never start the process. I know he may not be perfect, but let's get on with it. And exactly तेच झालं. नंतर त्या advisorला बदलायला लागलं. अच्छा, there was one advisor हाँ, who was guiding. Design kind of a thing, but everybody will say I'm a great, I'm not, for Yeah, example, always. as architect, a self. Nobody will say I'm a bad. Nobody will be higher also. And I've done this, I've done that. Exactly, Okay. exactly. So now you start off. And then the learnings began. Actually. Then we went on with a different master planner. That was in which year? Can you just start? 2008-9. Approximately. Acha, 8-9. Okay. Because coming up with a project of this scale, Yeah. you have to go back in It's a time. big area actually. Acquisition of land started 2009. जवळजवळ 1.5-2 वर्ष लागले to acquire the land required for this project. Right. Because in India, Very motive. land, साधारण 300 एकर लँड त्यांनी घ्यायचं ठरवलं. आणि एक सिंगल ओनर नसतो. You have to aggregate it. So many It's a journey. The process सुरू झालं. A lot of expats were working shoulder to shoulder with us in the design, in the rides, in the creative process. And that's when a lot of professionals for operations were also required. Now, India, very few people had exact similar expertise. Exactly. We had the nearest thing was, for example, retail industry. At that time, Dimant also came on board along with a team of operations and retail and marketing professionals. And that journey began and setting up the final touches. So you were there from 2009-10. No, I joined in 2012. 12. Okay. So many people, let's say somebody came for operations, running the park operations. Many people were there in engineering. People were in projects, Right. safety, security. The So whole this would be FN phases, no? Possibly. So, Totally. lot of that operational recruitment happened around 2012. Okay. That phase was. So you were there. Yeah. Okay. Yeah, please. And 2013, the flagship theme park launched around November April. 2013. April soft launch झालं. November 2013 formal launch झालं. 2014 next year water park launch झालं. आणि India's first unique water park, ते थोडं hill type ह्याच्यावर आहे. Yes. You have been Yes, to yes, Magica. yes, yes. 2015 मध्ये 5-star हॉटेलचं फर्स्ट फेज लॉन्च झालं. Okay. सो असं फेज वाईज झालं लॉन्च. बरोबर. बट द गिअरिंग अप वॉज डन इन अ वे की बिकॉज इट इज द डेस्टिनेशन, इट इज नॉट अ डे एंटरटेनमेंट म्हणतात की सकाळी जाऊन संध्याकाळी यायचे. देर इज ऑप्शन, यू कॅन अनदर पार्क, यू कॅन स्टे अँड हॅव अ मिनी वेकेशन एज वेल बेस्ड अपॉन युअर टाइम अवेलेबिलिटी. आणि दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ द जर्नी अंडर द विजनरी लिडरशिप ऑफ मिस्टर मनमोहन शेट्टी. व्हेरी पॅशनेट, व्हेरी डाऊन टू अर्थ. म्हणजे ना, इट वन ऑफ द थिंग्स दॅट वी ऑल लव्ह वर्किंग विथ तुम्ही हिम. पण भेटले असतील किती वेळा. Closely working with him, Great. both of us. I mean, that You're so lucky actually. Yeah. to see the man in action, Yeah. the passion, Absolutely. and you have to imagine he was on the other side of 60 when he started this project. My God. Oh. So the credit to the man that he came up, he had the conviction, he had the energies to actually pull it all through. And it's not easy to come up with a project of this scale, greenfield. Absolutely. तुमचं STP, WTP पासून access road पासून Full. water drainage substation. You have to do a lot of things as part of this. It's like a mini industry itself. Absolutely. When we say It's a mini entertainment, township. True township. so that was the beginning of the roller coaster, and he decided to, and when we speak of roller coaster, the coaster So that we see on the name- cover page, Name came. it is actually the flagship coaster in Imagica. Is called Nitro, Achha. which is the roller coaster that you use with at the entry of the park. Okay. It is a Swiss coaster. The landed cost of that one coaster itself is close to 120 crores. Wow. And that was the roller coaster, and that showed the passion of the promoter to not compromise on even at the world's best also. असं नाही इंडियामध्ये we are used to की बाबा हे ठीक आहे इकडे आहे तर आपल्याला 2-4 नॉच खालती. On certain things he said, let me get the world's best. Super. And that's the beginning of the journey. And in a way, slowly the setting for some problems to come in terms of the business that was anticipated and the business that actually came in. There was a gap. There was a gap. So त्याच्यामुळे थोडंसं roller coaster you said. Yeah. He expected some business, but that performance was not there. So one of the big reason of that was expecting inbound tourism to propel very, very significantly. Okay. That was a big delta that Mumbai, Pune, Gujarat really responded very well, and True. it held the It fort. is in between actually Pune and Correct. Mumbai. And big markets, Yeah. especially Mumbai.
But the inbound tourism, that the role of being a national tourist destination really did not fructify at that pace. Okay. And of course, infra development, very many things didn't sink in. Okay. So then what was the first day when sir pe haath lagana pada? Yeah, some that it will not be easily, but you were anticipating, you were also seeing Mr. Shetty ji, वो भी देख रहे थे. तो what exactly he must be also anticipating कि एक दिन में loss नहीं होता है, but this kind of thing. So slowly how this आगे कैसे बढ़े फिर then? You was talking about 2000. Just give the year wise, if possible. So just journey, whichever you want to share it officially. Fortunately, Vilic company, public Yeah, limited company. Most of the factual details तुम्हाला ऑनलाइनच मिळतील about the company's financials. No, I know. I'm just And, talking about just to yeah, understand the yeah, story sure, wise. sure. What you don't know is what we are sharing it with Parag ji. Because this is a sir, दोस्तों मैं चाहूंगा कि ये केस स्टडी है और इन दोनों ने जो स्टॉलवर्ड्स आज बोल रहे हैं एंड पीपल आर लुकिंग, ऐसे हो रहा है कि इन्होंने कैसे किया, तो ये क्यों हो रहा है ये जानने की जरूरी है. बिकॉज ऐसे कितने इंडस्ट्रीज में ऐसे एंटरप्रेन्योरशिप्स मतलब होंगे, बट वहां से ऐसे रोलर कोस्टर टाइप अगर कोई है तो आप कैसे ऊपर आ गए. सिर्फ मैं एक छोटा करेक्शन करना चाहूंगा प्लीज कि हम दो बैठे हैं, Yeah. लेकिन जो पूरी टीम जो पीछे थी एब्सोल्युटली और जो सबने साथ में मिलके किया, वो हम यहाँ पे सिर्फ रिप्रेजेंट कर रहे हैं. I clap for The that. whole team. We all clap. Yeah, Brilliant, absolutely. brilliant. Because see, I understand दोनों खाली नहीं, but Yeah, yes, see some vision is there. Correct. बाकी तो support चाहिए. And we are not stalwarts, we are students. So that is important to know. Yes. ये इनका ग्रेटनेस आपको समझ में आया होगा कि why they are, मतलब अभी भी जर्नी बाकी है ऐसे बोल रहे हैं, बट दैट्स वेरी नाइस ऑफ यू. प्लीज हमें खाली स्टोरी में फॉर्मेट में हमें बताएंगे तो इट विल बी वेरी इजी टू अंडरस्टैंड कि Right. कोई बिजनेसमैन है जो प्रॉब्लम में फंसे हैं, माइट बी ही कैन गेट सम, एक लाइट बोलते हैं ना, लाइट हाउस तरीका का कुछ Right. होगा, या यू कैन ऑल्सो हेल्प देम. या प्लीज. So the unique part या बिझनेसेस मध्ये असा असतो, द कॅपिटल गोज अपफ्रंट. इट इज व्हेरी लेस वर्किंग कॅपिटल म्हणजे म्हणता येईल ना, म्हणजे तुमच्या बिझनेसला चालवण्यासाठी तुम्हाला नको असतात पैसे, बिकॉज ऑपरेशनली इमॅजिका डे 1 पासून प्रॉफिटेबल आहे, आजही प्रॉफिटेबल आहे ऑपरेशनली. व्हेरी नाइस. त्यामुळे इट मीन्स एव्हरी ऑपरेशनल इयर वी हॅव ब्रोकन ग्राउंड आणि ऑपरेशनली प्रॉफिट्स होतात. पण जो कॅपिटल लागली, भांडवल लागली आहे जी प्रोजेक्ट उभा करणार, ती मोठा आहे. त्याचं वेन द फायनान्सिंग जेव्हा आपण बघतो तेव्हा नॉर्मली या म्हणजे आम्ही त्यावेळी 2:1 डेट इक्विटी, म्हणजे एक्झॅक्टली. आम्ही जर एक ₹1 इक्विटी असेल तर ₹2 तेवढं डेट होतं. अकॉर्डिंगली आमचं एक 1100 कोटी डेट त्यावेळी होतं बॅलन्स शीटवर. आणि जस्ट टू कॅल्क्युलेट, कारण का आता रेट ऑफ इंटरेस्ट आपण बघतो की 10%, 8% वगैरे असेल, त्याकाळी 13% होतं. मला हो. अजूनही आठवतं 13.5%चं आमचं पहिलं लोन सँक्शनचे जे इंटरेस्ट होते. तर ह्याचं गणित असं आहे की वर्षाचे 130 करोड फक्त व्याजच जाणार. व्याज आहे. त्याचा अर्थ की महिन्याला 10 कोटी ते 12 कोटी फक्त व्याजच. खरंच. आणि ऍज वी एंटर्ड द बिझनेस वी रिअलाइज द सीझनॅलिटी फॅक्टर ऑल्सो. वाईल जेव्हा आपण बिझनेस प्लॅन्स बघतो की यावर्षी एवढे येतील, पण कुठल्या महिन्यात किती येतील, इट मीन्स देर विल बी हाय अँड लो सीझन्स. आणि आउटडोर एंटरटेनमेंट असल्यामुळे इन अ वे यू आर डिपेंडेंट अपॉन फॅक्टर्स विच आर नॉट फुल्ली इन युअर कंट्रोल, Exactly. विच वी आर सीइंग इट नाव लाईव्ह एज वी सी इट. मॉन्सून्स हॅव गॉट डिले. तर दीज फॅक्टर्स प्ले वेअर तुम्हाला सीझन मध्ये जर काही सेटबॅक झाला externally, something could happen, then it's very difficult to catch up on the later part of the year. True. So this category म्हणतात ह्याला discretionary spending category, where it is not that like fast moving consumer good की तुमचा आता फ्रीज खराब झालाय आज नाहीतरी उद्या घेणारच तुम्ही. बरोबर. ती वेळ निघाली, पेरिशेबल इन्व्हेंटरी आहे. जसं तो थिएटर मधली सीट आहे ती त्या दिवशी खाली गेली की गाडी गेली, उद्या भरली त्याचा उपयोग नाही, त्या दिवशी खाली गेली, इट हॅज गॉन, द ऑपॉर्च्युनिटी हॅज गॉन ऑफ युअर कॅपॅसिटी. True. तर ह्याच्यात बिझनेस वॉज देअर. आय मीन इट वॉज अ रिस्पेक्टेबल ब्रँड अँड अ प्रॉडक्ट विच वॉज लव्ड बाय एव्हरीबडी. बट ऑब्व्हियसली जे टार्गेटेड नंबर्स होते, जे धीमनजी बोलले अबाउट टुरिझम नॉट कमिंग इन, ग्लोबली सगळ्या पार्क्समध्ये 70%, 80% टुरिस्ट असतात, 20% लोकल असतात. ओके, इट वॉज इनवर्स हिअर बिकॉज डोमेस्टिक टुरिझम हॅज नॉट किक्ड ॲज मच. वॉट एव्हर वी से, इट इज मोर रिलिजियस टुरिझम इन अ वे, जे आपण भारतात बघतो. बरोबर. मोर दॅन एंटरटेनमेंट रिलेटेड टुरिझम ड्रायव्हिंग आउट स्टेशन और इंटरस्टेट टुरिझम. त्या कारणाने आमचे नंबर्सचे गॅप होती. आणि ऑब्व्हियसली प्लॅन बी काय असतो लाईफमध्ये ते त्या टाइमला वेन रियालिटी हिट्स, वेन रबर हिट्स द रोड. True. आय थिंक वन ऑफ द प्लॅन बीज वॉज की आपल्याकडे जागा आहे सरप्लस,
ती मॉनिटाईज जर करता आली रिअल इस्टेट काहीतरी करून, तर तिथून आपल्याला कॅपिटल घेऊन आपण ते लोन थोडं कमी करू शकतो. तर अनफॉर्च्युनेटली कसं होतं ना, रिअल इस्टेट इंडस्ट्री ही सायक्लिकल असते. तर नॉर्मली शहरात मध्ये जर स्लोडाऊन असेल ना, तर आउटसाइड सिटी तर नक्कीच इट विल बी स्लो डाऊन. खरंच आहे. तर इट ऍक्च्युअली वर्क्स दॅट वे. देर आर वेव्स विच वी हॅव सीन हिस्टॉरिकली ओव्हर डिकेड्स. अँड द टाइम दॅट वी नीडेड दॅट प्लॅन बी, रिअल इस्टेट वॉज नॉट व्हेरी फेवरेबल. तर त्या काळी मग आम्ही आयपीओ होता, पब्लिक इश्यू केला होता. बट another saying is there की problems do not come alone, they are compounding, they bring more and more. एकत्र. तर त्या काळात एक मिसअंडरस्टँडिंग झाली होती. देर वॉज अ व्हॉट्सअप इन्सिडेंट, एक निगेटिव्ह पब्लिसिटी झाली होती विच वॉज मोर ऑन व्हॉट्सअप और सोशल मीडिया देन ऍक्च्युअल विच वॉज देअर. तर त्या काळात आयपीओच्याच दरवाज्यावर असताना ना, आमचे नंबर्स एवढे आले नव्हते आणि त्यामुळे आयपीओची साईज ही आमची कमी झाली. त्याचे प्रोसिड्स आम्हाला घेऊन लोन कमी करायचा होता. एक्झॅक्ट. तर वी कुडंट रिड्यूस द लोन ऍज मच. ट्रान्झॅक्शन आणि हे करता करताच दॅट लोन स्टील रिमेंड ॲट 1,000 crore लेवल्स. आणि ह्याच्यात काय होतं, वन थिंग विच वन शुड नॉट डू, ऑब्वियसली वी डिड नॉट हॅव चॉईस, की प्रॉब्लेम ज्याला सर्जरी लागते ना त्याला पॅचवर्कनी बँडेडनी काम होत नाही. येट वी बॉरोड टू फर्दर पे इंटरेस्ट विच ऑब्वियसली दॅट पॉइंट वी वर ट्राईंग टू गेट मोर टाइम. एक्झॅक्टली. पण दॅट ओनली ऍड्स अप इन सम वे ऑर द अदर. आणि थिंग्स विच यू फेल्ट कुड हॅपन ते नाही झाले. आमचं हॉटेल होतं, वी ट्राय टू सेल दॅट टू गेट दॅट. पण ऍज वी सेड इन आता आमचं लोन होतं पब्लिक सेक्टर बँकांकडनं, 13 बँका होत्या. हो. तर एनओसी एकाकडनं तुम्ही काढून दाखवा, आम्हाला 13 लोकांकडनं एनओसी कुठली काढायला वेळ आणि किती बँकांचे दृष्टिकोनी वेगवेगळे असतात. त्यामुळे इट बिकेम सो कॉम्प्लिकेटेड. अँड इन 2018 वी टर्न अ नॉन परफॉर्मिंग असेट. हो. आणि बँकिंगमध्ये तुम्हाला ते एनपीए म्हणजे जर कॉमन माहिती आहे. बेसिकली आपले पर्सनल लोन जे असतात, तर ऑब्व्हियसली बियॉन्ड सर्टन डेज तुम्हाला लेट झालं यू टर्न अन एनपीए. त्याच्यामध्ये तुम्ही लिहिले 9 महिने पण झालेले होते आणि तरी सुद्धा झालं नाही. त्या बुकमध्ये जरूर बघा, तुम्ही खूप काही त्यांनी फिगर सहित सगळ्या गोष्टी दिल्या, मी बघितलं. खूप छान. प्लीज. सो दॅट वॉज द थिंग ऑफ द आय विल से रोलर कोस्टर. म्हणजे आम्ही लोकांना बसवायचो, पण आम्हाला स्वतःला जे बसायला लागलं ते 2017 मध्ये. ग्रेट. आणि खुर्चीत आम्ही दोघं, आय बिकेम द सीए फॉरम दॅट टाइम आणि धीमनजी बिकेम द जॉईंट सीईओ ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. हॉट सीटवर दोघेही आम्ही बसलो आणि देन बिगेन द जर्नी ऑफ अवर्स विच वॉज ऑलमोस्ट 4-5 years. That was the debut of the defaulter. हो. ग्रेट. So the first introduction that happened to the bank for me, because prior to that role, I never had to go to बँक. I never seen a court in courtroom भी नहीं देखा था मैंने, और never gone to a industrial branches of a bank. Generally you'll go to your regular retail branch बराबर, and that's सही बात where है. your life is. So suddenly everywhere I got introduced as the new kid on the block. सीईओ The defaulter. ये बैकलॉग है. So one of the very senior bankers at our lead bank told us that he looks very stressed and looks like he's handling a stressed account. So ओके. it was isn't it? स्ट्रेस तो था, बट फिर भी लेकिन इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. बँकाच काय ना कॅटेगरी हा. असायची, एक नॉर्मल अकाउंट्स आणि स्ट्रेस अकाउंट्स. आम्हाला लवकरच कळलं की स्ट्रेस अकाउंटसाठी बँकांनी आता नवीन व्हर्टिकल ब्रांच केली आहे. माय गॉड. जसं तुमच्याकडे होम लोन व्हर्टिकल वगैरे असतं ना, तसं आमचं जे इंडस्ट्रियल फायनान्स व्हर्टिकल होतं ना, तर ज्यांचं प्रॉब्लेम आहे ना त्यांना एक वेगळं कॅटेगरी, म्हणजे तिहार जेलमध्ये जर तुम्ही म्हणाल की नॉर्मल कैदी असतो आणि तर ऍक्च्युली वी गॉट, म्हणजे वी इन द सेन्स अवर फाईल और अवर अकाउंट गॉट Yes. शंटेड फ्रॉम द रेग्युलर ब्रांचेस टू द स्ट्रेस्ड असेट ब्रांच. मित्रांनो बघा, म्हणजे दिस दे आर गॉन थ्रू, पण दिस इज समथिंग मोर इंटरेस्टिंग पुढे आहे. या प्लीज. Yeah. अँड इट्स अ यूज टू फेस डेली ना, यूज टू गो टू रेग्युलरली. वाय मेक्स अ डिफरन्स, बिकॉज बँकिंग इन अ वे काही झालं तरी इट्स अपॉन रिलेशनशिप्स. आता द पीपल दॅट यू नो whom you have engaged over the years, who know how sincerely you have worked, and apart from this बँकिंगचं डिले जे झालं ना, वी वर ऑलवेज गुड ऑन कम्प्लायन्सेस, इन्स्पेक्शन, जे काय बाकी प्रॉब्लेम असू शकतात, सिक्युरिटी क्रिएशन, त्याच्यात आम्हाला काही अडचण नव्हती. त्यामुळे ना आमचं बँकर्स रिलेशनशिप वॉज ऑलवेज गुड. दे ऑलवेज सॉ अस एज अ गुड अकाउंट. ओके. एक्सेप्ट वेन दिस हॅपन्ड आणि देन आवर अकाउंट गॉट शंटेड टू देअर नवीन सेट ऑफ पीपल हॅव टू डील. आणि फ्रॉम देअर पर्स्पेक्टिव्ह तिकडे बाकीचे लोक आर पॉसिबल अदर डिफॉल्टर्स, आय विल से. हो. That was also a phase when different kind of defaults happened. हो. So यू वर सिटिंग इन दॅट so लाईन मध्ये. सो एव्हरीबडी वॉज लुक्ड ॲट दॅट वे. so it was not clear to them to this time that whether it's a genuine business problem or whether there is any shenanigan or any such issue. बॅडप्पस कुठले कळत नव्हते त्यांना.
So that was a critical phase and a sensitive phase to handle. So one thing that we collectively decided to do was to show our face to the banks regularly. Generally, अगर आपको डिफॉल्ट हुआ आपका, तो आपको वसूली भाई लगते हैं, आप डिफॉल्टर्स को ढूंढते हैं. हमने बोला कि नहीं, हम ऐसा नहीं करेंगे, हम रेगुलरली जाएंगे. शायद हमारे पास अपडेट्स इतनी मटेरियल नहीं होगी, लेकिन हम अपना फेस बताएंगे. यस, सो वी विल बी प्रेजेंट. We'll be always in front of that. वो हमें ढूंढते हुए नहीं आएंगे, हम उनके पास जाएंगे. This was your strategy. Yes, and to open communication, Yeah. because we were genuinely trying to Come out. resolve. Yeah. We did not want this great product to go into NCLT, because NCLT से NCLT full form क्या होता है? is basically National Company Law Tribunal. Okay. So basically वहाँ पे judiciary takes over to resolve. Oh, Now our business is a business of safety, guest experience. so many. You cannot make it look like a factory. Yeah. Correct. At the same time, assets which look very good on paper, when you try and sell the same assets, because they are not general category, the realizable value becomes very, very low. Depreciation would be so bad. और वो phase में आपकी brand erode हो जाएगी. Customers will not be comfortable. So we said that let's find a way outside of NCLT. Okay. And do a proper business case to drive. And Mr. Shetty always wanted that money should be paid to the bank in the best possible way. So there was that Intentions were so good. Yes. That is, people understand that. And many times sir used to feel that why both of them are going to the bank and sitting. Many a time he will tell me, why don't you focus on selling more tickets? Mayuresh, you go there. But we realized that by me selling X number of additional tickets, if that was the problem, then life was different. Exactly. So we said, no, we will try and focus on this. Many a time we will enter our office when everybody was leaving. तो हम बैंक में मॉर्निंग ड्यूटी करते थे और हमारे ऑफिस में इवनिंग ड्यूटी करते थे. सो बट दैट वाज द नीड ऑफ द आवर. सो एसेंशियली वी रियलाइज दैट वी हैड टू एक्सेप्ट द प्रॉब्लम ऑफ हैविंग टू करेक्ट द बिजनेस इन अ सर्जिकल वे, नॉट अ क्लिनिकल वे. Okay. तो जो है अभी है. Moment bankers saw us coming regularly, initially they used to wonder why are they coming. हम घंटों बैठे हुए रिसेप्शन पे बैठे रहते थे, वहां पे लैपटॉप लेके काम करते थे, बिकॉज यू कांट जस्ट एक्सपेक्ट एवरीबॉडी टू गिव यू टाइम. Exactly. But slowly and steadily the process began of conversation, finding options. And then one meeting was a turning point for us to really start moving and working together. This was in which year? You can say when you used to go there and sit 18, with laptops. 18, 19 phase. 18, 19 phase. So one meeting in 2018 was a very pivotal meeting. Mhm. So many times, so I was always told by Mayuresh and some of our other colleagues that you don't talk much in the meeting. You listen. And he will do the talking because he knows this process, banking. वर्षानुवर्ष मीच जायचो बँकेत. बरोबर. मी म्हटलं, तू नवीन आहेस, तू काय काहीतरी उलट बोलू नकोस, गोष्टींवर इकडे नको. Right. You know, और उससे पहले एक दो कोई पुराने कुछ एग्जांपल्स थे जिससे उनको लगता था कि शायद एक लेसन. हाँ, We should be cautious about it. हम लोग अच्छा काम करने जा रहे हैं, काम बिगाड़ना नहीं चाहिए. Correct. Or you were trying intentionally. Right. Yeah. So in one of the meetings, one lender, a senior lender, told Mayuresh that हमने तो आपका शक्ल देख के पैसा दिया, अभी पैसा वापस लाओ. हाँ, ये कहाँ पर हुआ? बैंक में नहीं. बैंक में. Almost Lenders used to come. No. We were at the bank's office. हाँ. And senior banker told him during the meeting late in the evening. Understood. And that day I saw Mayuresh frozen. I think I've never I seen can understand. it. Was almost like a personal attack. Personal attack. मला बघून आम्ही पैसे दिलेले आणि आता रिकव्हरीच्या वेळी रिकव्हरी येत नाहीये, म्हणजे इट बिकेम रादर दॅन Defaulter सारी कही ना मतलब. Defaulter. म्हणजे इट वॉज अ पर्सनल प्रेशर इन अ वे अँड टू टेल Because he was the face during the debt syndication. It's like a humiliation ना actually. Feel bad ना. और किसको बताएंगे? Right. तभी new kid on the block role came up. So that is the time we discussed, I mean, post that meeting, we said, how do we handle this? And I, because I did not know banking system, you know, there's nothing is impossible for the one who's not doing it. Ah. So Absolutely. I was in that situation. From that day, we moved the question from why to what next. Great.
तो बेसिकली आई यूज्ड दोस्तों ये जानना जरूर है. Please tell this line which is very important. Anybody who is stuck in your business, small हो बड़ा हो, in your life, this could be one big lesson which you have said. Please on the camera just आप बता दीजिए कि because आप मतलब this will be a दिलासा उनसे. Yeah. Because so many people are and following but बेसिकली डिस्कशन पर्सनल से आप ऑब्जेक्टिव पे लेके जाइए. ठीक है, एक मैटर कुछ हुआ, काफी दिक्कतें आती है जिंदगी में. अभी दिक्कतों क्यों हुई वो एनालिसिस पैरालिसिस करते रहो, लेकिन आगे का रास्ता क्या है, और वो रास्ता आपको कोलैबोरेशन से ही मिलता है. ज्यादातर जो प्रॉब्लम बैंकर समझते हैं वो हमसे ज्यादा समझते हैं. वो बहुत जानकार लोग होते हैं, लेकिन उनको सही तरीके से पूछ के गाइडेंस लेना चाहिए. वी डोंट वांट टू कन्फ्रंट, वी वांट टू कोलैबोरेट. exactly. तो हमने उनको पूछा कि सर अभी प्रॉब्लम हुआ है, यू नो दैट ऑल रिपोर्ट्स फॉरेंसिक एवरीथिंग इज क्लीन, देयर इज नो प्रॉब्लम. तो अभी करे कैसे? एक दो मीटिंग लगी ये कॉन्वर्जेशन करते करते, बट एवरी कॉन्वर्जेशन देन was what next. We also would look for prospective investors. Yeah. We would work closely with them to find solutions. Okay. And I think that slowly and steadily changed the course. पूरा. और देखिए जो जानकार है वही हमें सुझाव देंगे. Exactly. I don't know banking. बराबर. I didn't know many of the corporate finance matters. But there will be people who will tell you. I would also say that accepting what you don't know is the biggest and the most important thing. Biggest tool you can say. And you should also let your team members know what you don't know. That's very important. Which means you keep your ego at home. You all designations, roles, responsibilities, everything is transient. आज है कल नहीं है. बिल्कुल है, सही है. पर आप जब भी एक प्रॉब्लम किसी को बोल के, अगर उनको पता है कि yes, Dhiman Bakshi doesn't know this, and you open your doors to say that all suggestions, criticism, comments are welcome, and it will be taken in one without being judgmental. Suggestions come. We should always believe there are good people and people will come for your help. Correct. उसमें होंगे कुछ plus minus, but that is an experience again. Yeah. And that is the power of collective wisdom. True. So we really believed in the thought of collective wisdom. फिर क्या हुआ? फिर धीरे-धीरे I think you can also. No, I think मैं generally once I get the mic I don't leave it. So he told me यहाँ पर ही है. बस. दोनों के लिए है. Yeah, please. So this strategy, in a way, learning, as you mentioned, new kid on the block. So because I was so much into it that I could not possibly see beyond it. Exactly. Okay. So what I could observe, I think, when many times strengths and weaknesses of each person one has to identify and use it appropriately in the corporate situation. True. See, he was never afraid to ask. Okay. आणि एक मस्त phrase आहे, it's a no until you ask. You're given that lesson also. Yes. So it's very nice. That lesson आपको ये सारा book पढ़ना है, but मैंने mark करके रखे हैं. I wanted to ask, but you're giving me all the answers. So nice. So friends, it may seem very obvious, but many times we end up not asking. And especially if you imagine my situation, because I was already visiting banks regularly, I was part of the loan. I think I knew the restrictions or possibly I had inhibition because I knew. Now he said I don't know. Okay. And that led बँकर्सच्या समोर जेव्हा आपण डिस्कस करतो, देयर आर डिफरंट, इवन बँक्स हॅव डिफरंट पर्सनॅलिटीज, तर देर आर पीपल हु विल ओपन अप अँड रिअलाइज दॅट वल्नरेबिलिटी होती इकडे, तुम्ही एक्सेप्ट करतायत. आणि बिकॉज ही वॉज द न्यू फेस देअर, आस्किंग बेसिक क्वेश्चन ऑल्सो ना, जे मी विचारले नसतील ना, तर ते प्रोसेस होत गेलं. सो नाईस. आणि दॅट लेट, बिकॉज दीज आर नॉट व्हेरी रॉकेट सायन्स और ह्यूज मॅनेजमेंट लेसन, दीज आर सॉफ्ट थिंग्स which help slowly get one level past in a very with a problem that looks of huge magnitude. True. त्याच्यामुळे ते comfort level build झालं. आणि that time, I mean, this was the soft part. Actually, plan B, plan C जेव्हा म्हणतो ना, तर banks had lot of restructuring schemes. तर आपण नॉर्मली काय होतं, जेव्हा लोन मध्ये तणाव येतो तेव्हा देर इज एक वन विंडो मिळतो टू रिस्ट्रक्चर द लोन्स, रिकास्ट द लोन्स. पण नेमकं त्या काळात झालं असं की ते गाईडलाईन्स जे रिझर्व्ह बँकेने ते विथड्रॉज केले, बिकॉज सम पीपल वर मिसयुजिंग दोज ऑफ द स्कीम्स, मे हॅव प्रूव्ड इनइफेक्टिव्ह इन सम केसेस. सो वी हॅड प्रिपेअर्ड दोज प्लॅन्स टू रिशेड्यूल द लोन्स. अनफॉर्च्युनेटली त्याच वेळी ते गाईडलाईन्स निघाले आणि इट लुक लाईक बँक्स वर पुशिंग दिस डिसिजन टू NCLT, नॅशनल, जे आपण बोललो नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, विच मेंट
कोर्ट्स विल डिसाइड याचं काय होणार, याला रिझॉल्व्ह किंवा सेटल कसं करायचं. ओके. आणि ऑल्सो द प्रॉब्लेम वॉज देर वर लार्ज केसेस इन दॅट टाइम, दॅट वी वर हिअरिंग अक्रॉस इंडिया. इट कुड बी विजय मल्ल्या, इट कुड बी मेनी थप्पा लग जाते ते मोठे मोठे यांनी म्हणतात ना, बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला असेल तुमच्याकडे. बँकर्स देमसेल्फ शेकन हा. बिकॉज ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ they were more worried about CBI than RBI. Exactly. Unfortunately, that was the time. निर्णय कोणाला घ्यायचा नव्हता आणि भली तुम्ही जेन्युइन असावं, लेट दॅट डिसिजन पास अहेड. Okay. दिस वॉज अ चॅलेंजिंग पिरियड फॉर अस बिकॉज आवर प्रॉब्लेम कोइन्साइडेड एट द सेम टाइम. आणि देन स्लोली वी वर गेटिंग पुश टुवर्ड्स द कोर्ट्स. तिकडे आमची जर्नी वेगळी सुरू झाली. बिकॉज आय मीन ब्लॅक कोट आपण म्हणतो ना की किंवा कोर्टाची पायरी ना चढावी, तर ती आम्हाला चढायलाही लागली. आणि तिथेही खूप लर्निंग झालं, हाऊ टू हँडल सिच्युएशन्स. आणि वी हॅव कवर्ड इन दिस बुक. बट दोज आर फंडामेंटल थिंग्स इन लाईफ दॅट आपल्याला शिकायला होतं की तुमचं डॉक्युमेंटेशन बरोबर असणं किती गरजेचं आहे. कोर्टात जेव्हा जज बसलेले असतात तिकडे, तेव्हा तुम्हाला थोडा वेळ मिळतो. त्या वेळात तुम्हाला तुमचं मेसेज इफेक्टिव्हली असर्टिव्हली कम्युनिकेट करणं. त्या अगोदर जे ऍडव्होकेट असतात, बरोबर, जे काउन्सिल हु ऍक्च्युअली सेट्स टॉक्स इन अ कोर्ट, तर फॉर द ले पर्सन जे लॉयर्स आपल्याशी डिस्कस करतात आणि जे लॉयर्स आर्ग्यू करतात तिथे उभं राहून, ते वेगळे असतात. ते एक ब्रीफिंग सेशन जो असतो आदल्या दिवशी किंवा तो फार महत्वाचा असतो. तर आमचं हे झालं की आम्ही ते ब्रीफिंग सेशन्स खूप इम्पॉर्टंट घेतले. आणि रेअर असेल काही कंपनीज जिकडे सीईओ आणि सीएफओ दोघेही ब्रीफिंग सेशनला स्टार्ट टू एंड आम्ही बसायचो. बिकॉज वी रिअलाइज दॅट ऍडव्होकेट्सकडे 5 फाईल असतात, ते काउन्सिल आर्ग्यू करतात ना, तुमचं केस त्यांना रिपीट होणं आदल्या दिवशी फार गरजेचं आहे. कारण कोर्टात जेव्हा त्यांना ते 2, 5, 10 मिनिटं मिळतील त्याच्यामध्ये त्यावेळी त्यांचं प्रेझेंट करायचं आहे. तुम्हाला ते रिपीट करणं गरजेचं आहे. केस माहिती असेल इफेक्टिव्हली. तर ह्या गोष्टीत आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही. व्हेरी नाईस. ऑफिस सोडून, बिकॉज ऑल द लॉ फर्म्स आर इन फोर्थ साइड, नरिमन पॉइंट साइड, आम्ही तिकडे जाऊन वी यूज टू स्पेंड द टाइम. जाण्याने ते खूप वेळ जायचा. I could correct that. Spend नाही, इन्व्हेस्ट केले तुम्ही. इन्व्हेस्ट ऍक्च्युअली Because that has helped. That has helped. Very nice. Because it became successful, it is investment. Now you will spend. So nice. So this is a LIFO principle for us. Yeah, Last yeah. in first out. Last in first. So उनको recency and another thing was to over communicate. True. Many times we will think that we have informed you already in the last meeting, so you would know. But they have so many cases going on. Yeah. How humanly it is possible for them to remember those minute details. So And here the figures plays a vital role. Na? छोटे numbers and finer details. Yeah, and with due respect, but वो जज को कितने मालूम पड़ेंगे? नहीं जज में पहले लॉयर, हमारे लॉयर, हाँ लॉयर से फिर लॉयर को तो एटलीस्ट ज्यादा टाइम मिलेंगे और जज को तो वॉट एवर ही से, हाँ आई एम जस्ट सेइंग कि उनके पास और एक केस है. correct. With due respect. Absolutely. But that's why I said कि today for our audience you explain to us this roller coaster journey in a layman language, because थोड़ा technical भी मैंने देखा in 1 or 2, but which was important for you to present Right. people, or because the readers will be all kind of readers that way. So you said fine. First, so then the Malpani brothers and that came into picture something. Just what is that how it happened? Means coming out of it. Coming out of it was almost a 5-year process. Ah. So आता to convey in a few minutes. Yeah. पण कोर्टाची जी प्रोसेस होती, दॅट लेड टू अस बिईंग पार्ट ऑफ अ ज्युडिशियल प्रोसेस. पण एवढं लक्षात आलं की शेवटी आपल्याला बँकांनाही त्या प्रोसेसमध्ये करून वी हॅव टू सी फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. इन पब्लिक सेक्टर बँक्स एस्पेशली प्रोसेस इज इम्पॉर्टंट इक्वली एज द आउटकम. So they have to follow a certain process. True. Even though तुम्हाला answer may look obvious, but still you have to follow process and compliance. Very much. In a very Very much. तर या प्रोसेसमध्ये ना, आणि आमचं ऑब्जेक्टिव्ह इन अ वे वॉज सिमिलर ऍज आमचे प्रमोटर पण सांगायचे मनमोहनजी, की बँकेला मॅक्सिमम रिकव्हरी करायला एफर्ट आणि बँकेला मॅक्सिमम रिकव्हरी करायची होती. ह्याच्यात आता इन्व्हेस्टर जो येतो, एक इक्विलिब्रियम म्हणतात ना, गोल्डन मीन आणणं गरजेचं होतं. आणि ऑल्सो टू ड्युली फॉलो द प्रोसेस. उद्या असंही नको की बँका जे आपल्याला सपोर्ट करतायत किंवा कॉपरेट करतायत या प्रोसेसमध्ये, त्यांना उद्या कुठली इन्क्वायरी कुठलं काही येणं, तोही आपला उद्देश नव्हता. त्यामुळे टू एन्शुअर द राईट डॉक्युमेंटेशन, द राईट प्रोसेस, आमचं 3 वेळा देर वॉज अ प्रोसेस ऑफ ऑप्शन. ओके, निलामी. आम्ही जेव्हा निलामी म्हणतो, लोक म्हणतात की ऑप्शन तिकडेपर्यंत पोहोचलेले. येस, वी वेंट थ्रू 3 राऊंड ऑफ ऑप्शन. ऑप्शन आता आधीचं कसं दिवाळी दिवाळी असं म्हणतात तसं. इन्शॉल्वन्स प्रोफेशनल अच्छा साउंड करता है. निलामी रियलिटी फिल्मी में दिवाळी हो गया. या आणि दिस इज इन अ वे, आम्ही त्याला म्हणजे टेक्निकल टर्म मध्ये म्हणतात प्राइस डिस्कव्हरी. बिकॉज ह्याच्यात आता मार्केट शुड थ्रो की
व्हॉट इज द राईट अमाऊंट. ओके, Exactly. शेवटी बँकांना पण रिकव्हरी करून Settle करायचंय. करायचं असतं. तर देर शुड बी अ फेअर अँड ट्रान्सपरंट वे फॉर पीपल टू कम फॉरवर्ड टू अंडरस्टँड दिस ऑपॉर्च्युनिटी ऑर इन्व्हेस्टमेंट एक्झॅक्टली. आणि कम फॉरवर्ड. पण झालं काय, ही इंडस्ट्री इज व्हेरी युनिक. इट्स नॉट अ इझी बिझनेस एज वी हॅव सीन. ट्रू. आणि द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हॅज बीन मेड अपफ्रंट. असं नाही ना की रेग्युलर वर्क तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे वर्किंग कॅपिटलमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे. यू हॅव टू ऑपरेट इट वेल अँड सर्व्हिस वॉट एव्हर द इंटरेस्ट विच इज देअर. तर यासाठी फार अँड फ्यू पीपल इन इंडिया म्हणजे ज्यांच्याकडे जे एवढं एक्सपर्टीज किंवा नॉलेज आहे टू मेक मनी आउट ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी अँड पुट सम मनी अपफ्रंट टू पे द लेंडर्स. तर याच्यात मालपाणी ग्रुप संगमनेरचे आहेत. इन्सिडेंटली त्यांच्याकडे हा बिझनेसचा एक्सपिरियन्स होता, कारण 2005 मध्ये त्यांनी शिर्डीमध्ये वेट एन्जॉय पार्क म्हणून वन ऑफ द फर्स्ट वॉटर पार्क त्यांनी लॉन्च केलं होतं. तर दे हॅव अ नॉलेज ऑफ द डायनेमिक्स ऑफ दिस इंडस्ट्री. ओके. आणि सिमिलरली बाय दॅट टाइम लोणावळ्यालाही त्यांनी वेट एन्जॉय आणि मॅजिक माउंटेन म्हणून 2 पार्क्स लॉन्च केले होते 2016 मध्ये आणि 19 मध्ये. मालपानी फैमिली इमेजिका के लिए साईं बाबा का आशीर्वाद है. सही में हमारे पूरी जो रिवाइवल हुई और उनका जो एक काम करने का तरीका है, जो बिलीफ अबाउट द बिजनेस, अनबिलीवेबल. क्या बात. But despite we thinking that yes, this becomes the most logical thing, the process of evaluation, having multiple options, offers, and time to decide, brought in lot of scamsters in the journey. वो भी एक्सपीरियंस आपको आ गया. वो अलग अलग लोग उसमें लिखे आपने, कुछ तो पता है. और आपको ऐसा लगेगा कि ये एक modus operandi of people wanting to profit from your difficulties and vulnerability is another chapter altogether. तो आप सोचिए, लोग ऐसे भी बहुत मौके का फायदा उठाना बोल रहे हैं. आप सोचिए, एक साइड पे जेन्युइन इन्वेस्टर और प्रमोटर फैमिली है, एक साइड पे आपको मौका परस्त अपॉर्चुनिस्टिक पीपल, थर्ड ऑलमोस्ट शॉर्ट ऑफ बीइंग कॉल्ड स्कैमस्टर्स, एंड फोर्थ प्रोफेशनल इन्वेस्टमेंट फर्म्स हु आर ऑन द फेंस. सो वी हैड डिफरेंट ऐसे भी यू मस्ट हैव कम अक्रॉस ना, कि मैं करके देता हूँ, मेरा कमीशन दे दो. बहुत. और आपको क्या मालूम है कि ये जेन्युइन है या कुछ है? ऐसे बहुत होंगे. और जो अरे मेरे पास ये प्रोजेक्ट सर, इसमें हमने एक चीज बहुत अच्छी सीखी. नथिंग इज मनी इज नेवर अ कंस्ट्रेंट फॉर द वन हु हैज नन. एग्जैक्टली. आप मेरे से, अगर मेरे पास पैसा ही है तो क्या मैं मेरे से 1 करोड़ बोलिए, 100 करोड़ बोलिए, 500 करोड़ बोलो, इट्स द सेम. ठीक है. और जिनके पास है वो 1 लाख के लिए भी बराबर हिसाब करेंगे, क्योंकि उनको आया करना है, उनको देना है. तो सम ऑफ दिस थिंग्स. हमारे पास एक ऐसे महानुभाव आए हैं जिन्होंने बोला कि आपका बिजनेस तो बाय प्रोडक्ट है. अच्छा. मैं इससे बड़ा कर दूंगा. और फिर हमने समझा कि सिर्फ भारत के अलावा उनके पास पूरे देशों में पैसा था. बिजनेस भारत में है तो पैसा नहीं. और अच्छा. तो ऐसे भी मिले आपको. और हमें एक टाइप के लोग मिले जो हर एक बार आपके पास आएंगे, शेट्टी सर के साथ फोटो खिंचवाएंगे. इट बिकेम अ मोडस ऑपरेंडी कि वो पूरी दुनिया को बताएंगे कि देखो मैं पहचानता हूँ इनको, इतने बड़े. सो देयर वाज सम थिंग्स वी, आई एम जस्ट ट्राइंग टू अंडरस्टैंड. थोड़ा सा इंटरप्ट कर रहा हूँ बिकॉज ये जर्नी में मनमोहन शेट्टी साहब क्या प्रोसेस से गुजरते होंगे एंड सेट. सी दिस वाज अ ड्रीम प्रोजेक्ट. मेरा एक ड्रीम है, लेकिन ये चल नहीं सका बिकॉज ऑफ सम थोड़ा सा कैलकुलेशन हो या वॉट एवर इट इज. और बाद में लोग ऐसे उसका नहीं, मैं अंडरस्टैंड ये चला. एक्चुअली स्पीकिंग, आप कौन से लेंस से देखते हैं ना, ये है. एक कस्टमर के एंड से दिस इज अ ग्रेट प्रोडक्ट. टुडे आल्सो पीपल लव इट. या एब्सोल्युटली. अगर मान लीजिए ये प्रोजेक्ट को 3 हिस्सों में या 2 हिस्सों में बांट के फेजेस वाइज इन्वेस्टमेंट होती, दिस वुड हैव बीन वंडरफुल. सो आई वुड से ahead of time, market readiness and investment was seen as an entertainment project, but it actually is an infrastructure project. Yeah, land और ये सारे real estate और कितना होगा. So today the tourism, I mean government tourism policies have become far more favorable. Better. You see our respected prime minister, respected ministers, all of them are promoting Bharat Dekho or in India tourism. Made in India. That will take it ahead. It will be helpful. It will encourage many more people. तो ये मालपानी ग्रुप का जो मर्जर बोलो या पिक्चर तो कौन से, आपने बहुत अच्छा वर्ड यूज किया सर, क्योंकि ये एक्विजिशन
एक्चुअली मर्जर की तरह ही ट्रीट हुआ है। Very हमें nice. कभी ऐसा महसूस और एहसास नहीं हुआ कि वी आर बीइंग टेकन ओवर, So nice. एंड दैट आई थिंक द फैमिली वैल्यूज और द वे दैट होल जर्नी और द ट्रांजिशन वाज हैंडल्ड, आई थिंक इट स्पीक्स वॉल्यूम्स, बिकॉज जनरली ऐसे ट्रांजेक्शन में कल्चरल इंटीग्रेशन बिल्कुल बहुत सारी चीज़। दैट इज मोर डिफिकल्ट देन अ फाइनेंशियल ट्रांजेक्शन। तो लॉट ऑफ दैट आपको वो खाली एक जब भी ट्रैक बदलती है तो वाई ट्रैक थोड़ा ट्रांजिशन में तो होना ही है, ऐसा कोई नहीं भी कि ट्रांजिशन में थोड़ा सा कोई डब्बे गिरे नहीं, बहुत अच्छे से चले। so nice. So nice. Yeah. So you have seen that phase and this phase also. So that's why you are stalwarts, I see. Because stalwarts in the sense what you know, मैं ये समझता हूँ कि आपकी जगह ऐसे करेक्ट नहीं है, ऐसे बोल रहा हूँ। There are so many people ऐसे, अरे ये डूबती नहीं है, मैं यहाँ पर क्यों दूसरे जो जहाज पे जाऊँ, आपने छोड़ा नहीं। इसके लिए क्या है So see, सर? इसके what, लिए there must be some reason. आई विल टेल यू द रीजन। Yeah, I want to know that. Yes. When you're very high IQ, Hmm. when you're very high on IQ, you always think about outcome. I'm a person with average IQ. So, not every day we thought about outcome. And that's how we could, I could, he is a man with high IQ. Yeah. That's very humble of him. But See, both of you, I am just looking last 2 hours, हम लोग जो देख रहे हैं, आप आए तभी से, आप दोनों, आपका जो सक्सेस का, मैंने देखा एक जन ने लिखा है जय वीरू शोले हिट होगा टेस्टिमोनियल में, तो मुझे ऐसे ही लग रहा है कि आप एक्चुअली ये इमेज का कि जय वीरू है, और मतलब यू आर कॉम्प्लीमेंटिंग ईच अदर।